नमस्कार. माझं नाव विकास शेषराव मुटकुळे. अ, आज खरं तर सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे दिली. गेली 6 वर्ष स्वरूपवर्धिनीचा कार्यकर्ता म्हणून मी काम पाहत आहे. तर गणेश उत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दरवर्षी साजरा करतो आणि तो म्हणजे विधायक पद्धतीनं. तर त्यातलाच हा आज एक तर कोरोनाचं संकट असल्यामुळे आज आपण सगळे एका मंचावरती येऊ शकत नाही स्वरूपवर्धिनीच्या संस्थेच्या आवारामध्ये. पण काही हरकत नाही. पण आज आपण गुगल मीटच्या या मंचावरती आज सगळे उपस्थित झालो आहोत. तर स्वरूपवर्धिनीचा गणेश उत्सव हा वेगळ्या पद्धतीचा म्हणजे स्वरूपवर्धिनी संस्थेमध्ये स्वरूपवर्धिनी अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे दरवर्षी श्रमिकांचा गणपती बाप्पा म्हणून हा एक नवीन थीम आपण राबवत असतो. तर यामध्ये श्रमिकांना आरतीचा मान दिला जातो, जो की घटक खूप महत्वाचा असतो आपल्या समाजासाठी. अशा घटकांना स्वरूपवर्धिनीच्या संस्थेत बोलावून त्यांना आरतीचा मान दिला जातो आणि त्यानंतर असे काही प्रबोधन सत्र ऑर्गनाईज केले जातात की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगल्या सामाजिक भान किंवा सामाजिक जे विषय आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम स्वरूपवर्धिनी संस्था ही नेहमी करत असते. प्रथमतः मी आपण सर्वांचं ह्या मंचावरती सर्व विद्यार्थी मित्रांचं आणि मैत्रिणींचं तसेच मान्यवरांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं देखील मी ह्या मंचावरती सहर्ष स्वागत करत आहे. तर यानंतर मी किसन सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. किसन ताकमुळे सर मी यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. हॅलो, आवाज येतो माझा? हो सर, आवाज येतो. हो, सर्वांना नमस्कार. आपण या सत्रामध्ये सर्वांचं आपलं स्वागत आहे आणि या कार्यक्रमाची थोडक्यात मी प्रस्तावना करत आहे की स्वरूपवर्धिनी गेली 40 वर्ष पुण्याच्या झोपडपट्टी भागामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि आपण स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्यामध्ये एक जी थीम असते एक श्रमिकांचा बाप्पा म्हणून. तर आपण समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकातील आणि अशा व्यक्तींना आपण गणपतीच्या आरतीचा मान देऊन त्यांच्या कार्याचा आपण गुणगौरव करतो. एक प्रकारे कष्ट हेच फळ आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण ही टीमने आपण काम करत असतो. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आणि बाकीच्या व्यक्तींना समाजातील व्यक्तींना आपण मान्यवर व्यक्तींचे आपण व्याख्यान आयोजित करत असतो. ह्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण श्रमिक ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. तर आजच्या सत्रासाठी आपल्याला श्री हेमंत महाजन सर आपल्याला व्याख्यान देण्यासाठी आलेले आहेत. तर मी थोडक्यात कार्यक्रमाची प्रस्तावना करतो आणि पुढील सूत्र विकास मुटकुळे यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार. धन्यवाद किसन सर, धन्यवाद. तर यानंतर मी परिचयासाठी खास गौरव बाळे सर यांना मी विनंती करतो. हॅलो, नमस्ते सर, येतोय माझा आवाज? हो, येतोय सर. हा, ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांना ऐकतो आहोत. यांचा परिचय तसा तर भला मोठा आहे म्हणजे, परंतु अत्यंत मोजक्या शब्दात मी प्रयत्न करेल की त्यांचे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांनी MSc आणि MPhil केले डिफेन्स स्टडीज मध्ये. नंतर 1973 साली त्यांनी CDS एक्झाम क्लिअर करून त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला ते जॉईन झालेत. 1975 ते पासआउट होऊन त्यांनी 7 मराठा लाईट इन्फंट्री इथे ते जॉईन झालेत या ग्रुपमध्ये. सोबत त्यांनी त्या ग्रुपमधून मग जम्मू काश्मीर, पंजाब, नॉर्थ ईस्ट या एरियामध्ये वेगवेगळ्या ऑपरेशन्स मध्ये ते 1975 पासून सहभागी होते. सोबतच मराठा लाईट इन्फंट्रीने पुंछ आणि राजौरी सेक्टर जे आपल्या जम्मू काश्मीरचाच एक भाग आहे आपल्या LOC जवळ, इथे ऑपरेशन रक्षक या ऑपरेशन मध्ये त्यांनी मोठा सहभाग दर्शवला त्यांच्या युनिटने. आणि ऑपरेशन रक्षक मध्ये चांगलं कार्य केल्याबद्दल त्यांना युनिट सायटेशन या अवॉर्डने त्यांना नामांकित केले गेले. म्हणजे सोबत त्यांनी 2001-2002 साली ऑपरेशन पराक्रम जे झालं होतं, ज्या आपल्या संसदेवरच्या हल्ल्यानंतर जो इंडिया आणि पाकिस्तान आपल्या बॉर्डरवर जो स्टँडअप झाला होता, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या जे इंडियन साईडला जी आपली मिलिटरी आहे
ती बॉर्डरवर एकत्रित करण्यासाठी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाचं त्यांचा हार्डवर्क म्हणून त्यांना आर्मी कमांडर कम्युटेशन अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे. सोबतच त्यांनी डिफेन्स स्टडीज या विषयात ऍज अ फॅकल्टी म्हणून ते 2006 साली जॉईन झालेत. त्यामध्ये त्यांनी मॅनेजमेंट, न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल वॉरफेअर, इन्सर्जन्सी इन काश्मीर अँड नॉर्थ ईस्ट, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जो आपल्या युपीएससी आणि एमपीएससीचा अत्यंत महत्वाचा विषय आहे अभ्यासाचा, सोबत टेररिझम, इन्फिल्ट्रेशन फ्रॉम सी इत्यादी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचं नॉलेज पोहोचवले. सोबत त्यांनी काम म्हणजे त्यांच्या पूर्ण सेवा कार्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या मेडल्सनी सन्मानित केलं गेलंय. त्यातलं युद्ध सेवा मेडल हे अत्यंत महत्वाचं मेडल त्यांना भेटलंय. त्यांचा ऍडिशनल एक्सपिरियन्स पाहता ते मराठी जे वेगवेगळी वृत्तपत्रे आहेत त्यातलं तरुण भारत, साप्ताहिक सामना, नवशक्ती यामध्ये त्यांनी 1000 पेक्षा जास्त आर्टिकल्स लिहिलेले आहेत. सोबतच मराठी, इंग्रजी आणि हिंदी ज्या वृत्तवाहिनी आहेत त्या वृत्तवाहिन्यांमध्ये ते वेगवेगळ्या चर्चेत सहभागी सुद्धा होत असतात. सोबतच हेमंत सरांनी आपल्याला जो पुस्तकी रूपात जो ज्ञानाचा वसा किंवा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवलाय, तर त्यांच्या काही पुस्तकांची मी नावं आपल्यापर्यंत पोहोचवतो. एक तर नक्षलवादाचे आव्हान, चीनचे भारताशी छुपे युद्ध. दुसरं आहे आव्हान चिनी ड्रॅगनचे. तिसरं आहे प्रॉक्सी वॉर इन जम्मू अँड काश्मीर, अ विनिंग स्ट्रॅटेजी. चौथा आपण बघूयात भारताची संरक्षण सिद्धता काल, आज आणि उद्या. पाचवा आपण पाहतोय इंडियाज कोस्टल सिक्युरिटी चॅलेंजेस अँड वे अहेड. आणि 6वं आपण पाहतोय बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेत सर्वात मोठा धोका. 2021 पूर्वी आसाम, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी 2 बांगलादेशी. सो थँक्यू व्हेरी मच. हा होता सरांचा परिचय. धन्यवाद गौरव सर. खरं तर आज हे स्वरूपवर्धिनी संस्थेमार्फत जे ही व्याख्यानमाला राबवली गेली आहे, तर हे दुसरं पुष्प आहे. तर ह्या दुसऱ्या पुष्पाचा विषय जो आहे चीन व पाकिस्तानचे भारताविरुद्ध हायब्रिड वॉर आणि भारताचे त्या विरोधातला प्रतियुद्ध, असा तो सगळा विषय आहे. आणि खास आपल्याला जे प्रमुख पाहुणे आहेत लाभलेले आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. ओके विकास, धन्यवाद. सर्वात मी माझं बोलणं सुरू करतो. आणि सर्वात प्रथम मी स्वरूपवर्धिनीचा आभारी आहे की आज आपण मला इथे बोलवलं आणि स्पर्धा परीक्षांकरता जे विद्यार्थी तयारी करता आहेत किंवा इतर त्यांच्याशी बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे मला वाटतं की हे लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी एकदा मी एका स्वरूपवर्धिनीच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेला मला ज्ञानेशजी पुरंदरे भेटले होते आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की आपण हे एक लेक्चर सिरीज सुरू करावी स्वरूपवर्धिनी करता. पण समहाऊ मध्ये लॉकडाऊन झाला मध्ये आणि ज्ञानेशजी आज आपल्या बरोबर नाही आहेत, तर काहीतरी वेगवेगळ्या कारणामुळे ते होऊ शकलं नाही. पण शेवटी ते एकदा सुरू झालं. मी पहिले तर डॉक्टर संजय तांबट यांचंच आभार मानायला पाहिजे की त्यांच्यामुळे हे सुरू झालं. मला जे काही माहिती या विषयावरती हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीन, कारण मी या विषयावरती खूप लिहितो, खूप बोलतो. अर्थात मला बोलण्याकरता आता 40 ते 45 मिनिटं आहेत. नंतर आपले प्रश्नोत्तर आहेत, ते मी जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. आणि याच्याशिवाय मी आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीची एक लिंक पण पाठवीन की ज्याच्यामध्ये आमचे जे अक्षरशः शेकडो व्हिडिओज आहेत देशाची सुरक्षा या विषयावरती, ते तुम्हाला तिथे भेटतील. आणि तुम्ही माझे लिहिलेले आर्टिकल्स नंतर पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती बघू शकाल. तर आपण माझा जो विषय सुरुवात करतो, मी फक्त मनीषाला किंवा विकासला अशी विनंती करतो की चॅटबॉक्स मध्ये नंतर एखादा ऑडिओ व्हिडिओ ओके, कारण काही वेळा आपल्याला कळत नाही की आपलं बोलणं जे आहे ते सगळ्यांकडे पोहोचतंय की. गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. पुढच्या काही दिवसामध्ये गणेशोत्सवाची धूम चालू राहणार आहे. परंतु हे माझं प्रेझेंटेशन सुरू करायच्या आधी मी हे प्रेझेंटेशन आपल्या देशाच्या त्या सैनिकांना सीमा सुरक्षित करताना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. गेल्या 2 दिवसामध्ये आपले 4 सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे की 4 सैनिकांनी गेल्या 2 दिवसामध्ये प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. आपण समजू शकाल की सुद्धा किती गडबड जी आहे ती सुद्धा आहे. आणि हे आहे कर्नल बाबू
16 बिहारचे कमांडिंग ऑफिसर गलवानच्या खोऱ्यामध्ये 15 आणि 16 जूनच्या रात्री जी झडप झाली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्याकडून 19 आपले सैनिक त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. आणि हे करताना आपण चीनचे जवळजवळ 54 सैनिक हे मारलेले आहेत, शेकडो सैनिक जखमी झाले आहेत. गलवान खोऱ्यामध्ये रात्री 14 आणि 15 रात्री ज्यावेळेला लढाईची तुलना देशामध्ये लढल्या गेलेल्या अत्यंत महत्वाच्या लढाईमध्ये केली जाईल, तर त्यांच्याविषयी पुन्हा जेव्हा नंतर आपण आज भारत आणि चीन मध्ये जे एक हायब्रिड वॉर चाललेला आहे त्याच्याविषयी बोलणार आहे. तर प्रयत्न करीन, परंतु त्याच्या आधी मी आपल्याला भारत आणि चीन एका नकाशाद्वारे दाखवायचा प्रयत्न करतो. ही आहे भारत आणि अर्थातच चीनची सीमा. आणि आपण जर बघाल ही सीमा हेमंत सर, हेमंत सर तुमचा व्हिडिओ जर ऑफ केला तर आवाज थोडा अधिक क्लिअर येईल. पीपीटी चालू ठेवा, व्हिडिओ ऑफ करा फक्त, म्हणजे वेवलेंथ थोडीशी व्यवस्थित येईल अजून. ओके, एक सेकंड मला बघू द्या, ते मला व्हिडिओ ऑफ करता येईल का? तर तरी एक सेकंड होल्ड करा. आवाज खूप कट होतोय त्यामुळं. हो, आलं लक्षात माझ्या. मी जरा एक सेकंड. आणि सर तुमच्याकडे इयरफोन असतील, इयरफोन माईक, तर तेही चांगला होईल म्हणजे समजा असेल. अच्छा, ओके, मी ते पण प्रयत्न करतो. आहे माझ्याकडे इयरफोन माईक, बघूया कसं जमेल ते. हॅलो, माझा आवाज काय बरा वाटतो का थोडासा? सर व्हिडिओ ऑफ करून बोलले तर अधिक व्यवस्थित येईल. हो, तेच करतो मी, तेच मी करायचं. सगळे पीपीटी बघतील. हो, तेच फक्त मला ते जमत नाहीये कसं व्हिडिओ ऑफ. राईट साईडला हे आहे बघा, आवाज व्यवस्थित आहे. मी आता तसं चालू केलं तरी हरकत नाही. बाकीच्यांनी व्हिडिओ बंद करावेत त्यांचे. एक सेकंड. आता दिसलंय मला. मी स्वतःला दिसत नव्हतो. हा गुगलचा प्रॉब्लेम तोच असतो की स्वतःचा चेहरा स्वतःला दिसत नाही. एक सेकंड, इथे दिसत नाहीये मला. ओके, बघूया कसं जमेल ते. ओके, चला मी हे सुरुवात करतो. ओके, आपण आता भारत आणि चीन या नकाशाविषयी बोलत होतो आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला चीनची जी बॉर्डर आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. ही काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला लागलेली बॉर्डर आहे. इकडे चीन आहे, या साईडला अर्थातच भारत आहे. आणि इथे मध्ये नेपाळ येतो आणि याच्यानंतर इथे जे आहे ते सिक्कीमचा भाग येतो की हा सिक्कीमचा भाग, खालती सिलिगुडी कॉरिडॉर, मग ते भूतान येतो आणि पुन्हा भारत चीन सीमा सुरू होते की जी अरुणाचल प्रदेश जे आहे त्याला ती लागलेली ती सीमा आहे. तर हे मी आपल्याला आता दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा, ही अरुणाचल प्रदेशला लागलेली सीमा, ही सिक्कीमला लागलेली सीमा आणि ही लडाख, हिमाचल प्रदेशला लागलेली सीमा. आपण पुढे जाऊया आणि इकडे अर्थात भारतावरती चीन आहे, हा तिबेटचा प्लॅटो इकडे आहे वगैरे. आपण पुढे जाऊया. आपण लडाखचा जो हा स्टँड ऑफ जो आहे हा आपला सुरू झाला 4 मेला आणि त्याच्यानंतर अजून तो सध्या सुरू आहे. आणि कालच एक स्टेटमेंट दिलं होतं जनरल रावत की जे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे त्यांनी म्हटलं होतं की जर वाटाघाटीमुळे जर हा जो विवाद आहे हा जर थांबला नाही तर भारतीय लष्कर आपली लष्करी ताकद सुद्धा वापरू शकते. आणि मग त्याच्यावरती कालच टीव्हीवरती डिबेट झालं होतं आणि आपण जर बघितलं असेल तुम्ही 2-3 ठिकाणी माझा चेहरा आपल्याला खरं दिसला असेल. आता हा जो लडाखचा जो नकाशा आहे आपण हा बघा, हा सगळा लडाखचा भाग आहे, हा आपल्याला जो दिसतोय तो. आणि ही जी काळामध्ये आहे ही आहे LAC म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, किंवा इथे भारताचा सियाचिन ग्लेशियर आहे. आणि हा जो भाग आहे अर्थातच हा आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर
हा इथपर्यंत पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आहे आणि वरचा जो भाग आहे तो गिलगिट आणि बाल्टिस्तानचा भाग आहे. आणि हा पाकिस्तानचा जो भाग आहे हा तो भाग जो पाकिस्ताननी 1963 साली चीनला दिला. त्याचं कारण असं की जो एक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो हा या भागातून वरती चीनकडे जातो, म्हणून हा भाग त्यांच्याकरता इम्पॉर्टंट आहे. मग ही भारताला लागलेली LAC, मग हा अक्साई चीनचा भाग जो 1962 साली चीनने आपल्याकडनं घेतला. इथे भारतीय सैन्य त्यावेळेला नव्हतंच. आणि हा सगळा तो लडाखचा भाग आहे, इतका लडाखचा भाग आहे. आणि इकडे उरलेला जो आहे तो काश्मीर किंवा श्रीनगर किंवा जम्मू उधमपूरचा भाग आहे. आणि ही जी आपल्याला जी सीमा दिसते त्याला LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल म्हटलं जातं. जे दिसतंय आपल्याला 478 किलोमीटर अशी लांबी आहे. आणि त्या भागावरती रोजच आपलं युद्ध हे पाकिस्तानशी सुरू होत असतं. आणि याच्या खालती जी आहे ती आहे इंटरनॅशनल बॉर्डर, ही आपल्याला इथे दिसते आहे. तर मी हा नकाशा आपल्याला असा कसा दाखवण्याचा प्रयत्न केला की यामुळे आपल्याला अंदाजे सध्याचा जो स्टँड ऑफ आहे तो या लडाखच्या या भागामध्ये चाललेला आहे. त्याच्याविषयी मग आपण डिटेलनी बोलायचा प्रयत्न करू. आणि हा भाग आपण बघा, इथे आपल्याला दिसेल की जी वेगवेगळी नावं आपण अनेक वेळा ऐकली असतील. दौलत बेग ओल्डी जिथे आपलं एक आपण विमानतळ तयार केलं आहे. गलवान नाला जंक्शन जिथे गडबड झाली होती. ऑस्ट्रिंगचा एरिया, पँगँगसो लेक, डर्बो या ठिकाणी जी आता चीनची जी घुसखोरी झालेली आहे ती या ठिकाणी झालेली आहे. आणि इथे आपल्याला जो एरिया आहे आपला लडाखचा हा एकदम जास्त क्लिअरली हा दिसतोय. कारण जो काश्मीरचा जो भाग आहे तो त्या मानाने पुष्कळच कमी आहे. आणि हे 4 भाग दिसत आहेत. त्या 4 ठिकाणी जी घुसखोरी केली 2 ते 3 किलोमीटर आत आले. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की ते 3 ठिकाणी परत गेलेले आहेत. फक्त फिंगर एरिया जो आहे तिथे ते परत गेलेले नाही. आता लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल थोडासा मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. माझं ड्रॉइंग हे फार चांगलं नाहीये. समजा ही दाखवलेली आहे. समजा ही LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. आणि त्या बाजूला चीन आहे आणि या बाजूला भारत आहे. परंतु या कंट्रोलमध्ये असा काही भाग असतो की मधून जायला पाहिजे की चीन म्हणतात की हा जो भाग भारताच्या बाजूला आहे हा आमचा आहे. आणि याच्या विरुद्ध आपण काही चीनच्या साईडला भाग असेल तर आपण तो की हा भाग चीनच्या बाजूला आमचा आहे. त्याला डिस्प्युटेड एरिया असं म्हटलं जातं. आणि चीन म्हणते की या लाईनला ट्रेन लाईन असं म्हटलं जातं. तर आता जे चीन आपल्या भागात जे आलेला आहे तो या डिस्प्युटेड एरियामध्ये आलेला आहे. आणि 2 ते 3 किलोमीटर तेवढा तो आत आला असावा ही सध्याची परिस्थिती आहे. आणि आपल्याला अनेक वेळा शब्द येतो फिंगर 1, फिंगर 2, फिंगर 3, फिंगर 4. म्हणजे आता फिंगर वाटायला आहे की काय बापरे कुठला मोठा एरिया. फिंगरचा अर्थ इंग्लिशमध्ये याला स्पर म्हटलं जातं. फिंगर म्हणजे काय, आता हा डोंगराचा वरचा डोंगर माथा आहे. हा जो दिसतोय हा सगळा डोंगर माथा आहे. आणि इथून खालती येणाऱ्या ज्या पर्वतरांगा असतात याला फिंगर म्हटलं जातं. आणि नाले जे असतात त्याच्या मधून जातात. म्हणजे हे एक फिंगर आहे, हे एक फिंगर आहे, हे एक फिंगर आहे, हे एक फिंगर आहे, फिंगर 4. हे आहे फिंगर 5. मग हे आहे हे नाले आहेत लक्षात ठेवा. हे आहे 6, मग 7, मग 8. आता थोडक्यात आणि इकडे हे सगळे ज्या पर्वतरांगा आहेत आणि याच्या मधला हा जो भाग आहे हा सगळा जो कसला भाग आहे हा पँगँगसो लेक म्हणजे ते तळ ज्याच्यावरनं सध्या वादविवाद सुरू चाललेला आहे. आणि पँगँगसो लेकचा 2/3 भाग हा चीनच्या बाजूला जातो आणि 1/3 भाग जो आहे तो आपल्या बाजूला लागतो. आणि की सध्या चीन म्हणतं की आमचा भाग इथपर्यंत आहे, परंतु आणि आपण म्हणतो की आमचा भाग हा इथपर्यंत आहे. आपण इथं आपण म्हणजे आपल्याला एक रिलेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह शकतं की हा पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आहे, इथे काश्मीर आहे, इथे लडाख आहे, म्हणजे इकडे अक्साई चीन आहे आणि इथे या ठिकाणी हे पँगँगसो लेक आहे. आणि सध्या जे आपली लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे
ती समजा या फिंगर 4च्या एरियातनं अशी जाते आहे. म्हणजे ही जी लाईन आता मी दाखवली ही LAC आहे आणि आपण म्हणतो की हा सगळा एरिया आपण म्हणतो हा डिस्प्युटेड आहे आणि चीन म्हणतं की हा सगळा जो एरिया आहे तो डिस्प्युटेड आहे आणि ते म्हणतात की हा जो भाग आहे इथपर्यंत हा जो भाग आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु भारतीय सैन्य आपलं म्हणजे 4 मेच्या आधी आपण ज्या भागामध्ये होतो, परंतु या भागामध्ये स्वतःचे खंदक, स्वतःचे बंकर्स, स्वतःचे डिफेन्सिव्ह लाईन ही बनवलेली नाहीये. कारण या भागामध्ये जे आपण वेगवेगळ्या पीस ट्रँक्युलिटी अग्रीमेंटच्या सही केलेल्या आहे त्याप्रमाणे इथे आपण डिफेन्सिव्ह वर्क्स हे तयार करू शकत नाही. म्हणजे आपण पुष्कळच मागे ज्या ठिकाणी होतो घुसखोरी केली त्यावेळेला आपण चीनला त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. तर हे आपल्याला एक केवळ रिलेटिव्ह गोष्ट करण्याकरता आता आपण एक 2 मिनिटं गलवान विषयी बोलू की गलवानला जी लढाई झाली 15-16 तर त्याला काय झालं. गलवान विषयी जर बोलायचं म्हटलं तर पुष्कळ वेळ लागू शकेल, परंतु थोडक्यात सांगायचं असतं की गलवान चू ही एक नदी आहे आणि गलवान खोरं त्या नदीच्या आसपास असलेलं खोरं त्याला गलवानचं खोरं म्हणायचं. 1962 साली सुद्धा इथे युद्ध झालं होतं आणि जसं मी मगाशी म्हटलं की जो डिस्प्युटेड एरिया आहे डिस्प्युटेड एरिया सगळ्या पूर्ण डिस्प्युटेड एरिया म्हणता येईल. इथे कोणाचेही डिफेन्सेस नसतात. चीनची पेट्रोल्स या बाजूला येतात आणि आपली जी पेट्रोल्स आहेत ती या बाजूला जातात. तर या डिस्प्युटेड एरियामध्ये पेट्रोलिंग पॉइंट 14-15 अशी नावं दिलेली आहे. या भागातून आपण आत तिथे येतो आणि ही गलवान नदी मग शोक नदीला मिळते, तिथून ती पुढे जाते वगैरे वगैरे. तर आपण केलं काय की याच्या आधी आपण चीनच्या सीमेवरती रस्ते बांधतो, कारण आपल्याला भीती वाटते की जर आपण रस्ते बांधले तर चीनला राग येईल वगैरे आणि अतिशय घाबरटपणे आपण काम करत होतो. परंतु आता गेल्या काही वर्षापासून आपण तिथे रस्ते बांधायला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये भारताने एक महत्वाचा रस्ता बांधला त्याचं नाव आहे दरबोक दौलत बेग ओल्डी. हा 255 किलोमीटरचा रस्ता आहे. तर हा रस्ता बांधण्यामुळे काय फायदा होतो तर या रस्त्यामुळे सैन्याला आपली हालचाली पटकन करता येते. गरज पडली तर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. तिथे चीन घुसखोरी करतो तिथे पण जाऊन आपल्याला ते बघता येतं. तर रस्त्याचं महत्व हे पुष्कळ आहे. चीनचे जे रस्ते आहेत ते सीमेपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत, पण आपण घाबरटपणा दाखवून कधी रस्ते बनवले नव्हते. आणि दुर्दैवाने चीन आणि भारताच्या मध्ये अनेक करारांवरती सही झाल्या. 1993 पासून तर 2013 पर्यंत 3 किंवा 4 करार. याच्यामध्ये असं ठरलं की या भागामध्ये कुठलाही वाद झाला तर तिथे शस्त्र वापरायचे नाही, तिथे शस्त्रांचा वापर नाही करायचा, तिथे शांततेने एकमेकाशी वाटाघाटी करायच्या. त्यामुळे या भागामध्ये आपल्या असं झालं की झाले होते आपले म्हणतात सगळ्याचे आहेत. त्याच्यामध्ये आणि जे सैनिक असतात महाराष्ट्रातले असतात आणि ते सध्या 14 कोर कमांडर आहेत. तर त्यांची आणि जनरल लिऊशी वाटाघाटी झाल्या आणि त्यामध्ये ठरलं की आपण दोन्ही देशांनी मागे जायचं आणि 5 मेच्या किंवा 4 मेच्या आधी जिथे आपले डिफेन्सेस तैनात होते तिथे जायचं. तर तिथे ते गेले की नाही हे बघण्याकरता हे काम 16 बिहारला देण्यात आलं आणि 16 बिहारचे एक मेजर त्या भागात गेले तर त्यांना दिसलं की तिथे चीनचे तंबू हे अजून सुद्धा होते. आणि लगेच चीनी लोकांनी त्यांना थांबवलं आणि त्यावेळेला कर्नल बाबू जे 16 बिहारचे जे सीओ आहेत ते आपल्या 30 सैनिकांच्या बरोबर त्या भागामध्ये पोहोचले. हा भाग 16,000 फुटावरून जास्त उंच आहे. चढायला खूप वेळ लागतो. रस्ता म्हणजे पाऊलवाट अतिशय अरुंद असते आणि जसे ते आले तर यावेळेला चीनने पहिलेच ठरवलं होतं की त्यांच्यावरती अचानक हल्ला करायचा आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. मोठे मोठे दगड हे मारले आणि त्यांनी कर्नल बाबूंवरती हल्ला केला. त्यांची समज ही अशी होती की जर आपण 16 बिहारच्या कमांडिंग ऑफिसरला जर मारलं किंवा जखमी केलं तर ते बाकीचे सैनिक हे घाबरतील आणि तिथून ते
पळून जातील आणि आपण भारतावरती एक मोठा मानसिक विजय हा हासिल करू. परंतु तशी भारतीय सैन्याची परंपरा नाही. कमांडिंग ऑफिसरला एक देवासमान मारलं जातं आणि जर तुमच्या वडिलांसारख्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याचा जर अपमान झाला तर जसं कुटुंब रागाने उठेल आणि एकदम लढाई करेल तसंच सैन्यामध्ये होतं. आणि या ज्यावेळेस 16 बिहारनी बघितलं की आमच्या कमांडिंग ऑफिसरवरती हल्ला झाला, त्यांनी अजिबात विचार नाही केला की आम्ही फक्त 35 जण आहोत. चीनचे जवळजवळ 150 ते 200 सैनिक तिथे आहेत. त्या 35 सैनिकांनी चीनवरती लगेच हल्ला केला आणि अर्थात त्यांनी बातमी मागे कळवली होती. चीन या हल्ल्याकरता पहिलेच तयार होतं. तर त्यांनी त्यांच्याकडे काठ्या होत्या, त्यांच्याकडे लोखंडी थापा होता, त्यांनी काठ्यांवरती खिळे लावले होते, काटेरी ताऱ्या लावल्या होत्या आणि त्यानंतर ही जी रात्र आहे त्या रात्री 15-16ची रात्र ही लढाई सुरू झाली. आपल्या सैनिकांना सुद्धा 16 बिहार आणि जे घातक प्लाटून होते आणि यांची मदत मिळाली. म्हणजे आपले जवळजवळ नंतर 150 ते 200 सैनिक एवढे होते आणि चीनचे 500 ते 600 सैनिक तिथे होते. आणि त्याच्यानंतर जे युद्ध झालं हे आपण वाचू शकता. एवढं सांगता येईल की या युद्धामध्ये तंत्रज्ञानाचा काही फायदा नव्हता. या युद्धामध्ये हे पाषाण युगाचं युद्ध होतं. आपण जर मराठ्याचा इतिहास वाचला असेल तर आपण प्रतापराव जे मराठ्यांचे जे सरनौबत होते प्रतापराव गुजर त्यांनी बहलोल खानावरती कसा हल्ला केला होता त्याची खरं आपल्याला कल्पना असावी की वेगात दौडले वीर सात ही एक काव्यकथा अतिशय प्रसिद्ध आहे. 7 जणांनी बहलोल खानावरती हल्ला केला. कारण काय स्थिती असती तर तसं हा हल्ला होता. माहिती होतं की त्यांची संख्या आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे. आपल्याकडे कुठलीही शस्त्र नव्हती परंतु आपण चीनी सैनिकांकडनं त्यांची शस्त्र किंवा त्यांचे दंडे हिसकावून घेतले आणि त्यांना आपण मारण्यात हे केलं. ज्यावेळेस 16 तारखेची सकाळ झाली त्यावेळेला हे युद्ध थांबलं आणि त्यावेळेला असं दिसलं की आपले 20 सैनिक आपण गमावलेले होते. त्यामध्ये कर्नल संतोष बाबू पण होते आणि याच्याशिवाय चीनचे 43 सैनिक मारले गेलेले होते. कारण त्यांच्या डेड बॉडी या आपण दिल्या होत्या. अमेरिकन यांची संख्या 35 वरती दाखवली होती परंतु त्यांचे शेकडो सैनिक हे गलवानच्या थंड नदीमध्ये सुद्धा पडले होते आणि त्यामध्ये ते गेले होते. आणि मग नंतर पुढे वाटाघाटी झाल्या. त्यांच्या आपण एका कर्नलला पकडलं होतं, त्यांना आपण परत केलं. आपले काही सैनिक तिकडे अडकले होते त्यांना परत केलं. तर हे सगळं कारण कसं होतं झालं. आणि मग नंतर शेवटचा म्हणजे त्याच्या जे बातमी हाती आली त्यावेळेला असं दिसलं होतं की आपण जरी 20 सैनिक मावले तरी चीननी पहिल्या वेळा 1978 नंतर चीनी सीमेवरती गमावलं. त्याच्या आधी 1978 नंतर चीनी सैनिकांचं सांडलेलं नव्हतं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर ज्या चीनी जनरल या हल्ल्याचं नियोजन केलं होतं तर त्याला करण्यात आलं, त्याला तिथनं बडतर्फ करण्यात आलं. तर आता क्लिअर आहे की त्यांना वाटलं होतं की भारतीय सैन्य पळून जाईल परंतु तसं झालं नाही आणि त्यामुळे चीनचं नुकसान झालं आणि चीनला कळालं की भारतीय सैन्याशी लढणं हे सोपं नाही. आत्ताच 15 ऑगस्ट झालं आणि 15 ऑगस्टला काही शूरता पुरस्कार ही जाहीर करण्यात आली आणि मी आपल्याला ते मुद्दाम दाखवतोय कारण या 15 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या 10 जणांना शूरता पुरस्कार मिळालं. पण ही बातमी बहुतेक वर्तमानपत्रांनी पान नंबर 8 वरती दाखवली. पान नंबर 1 वरती सध्या काय चाललं आहे मला सांगायची पण इच्छा नाही परंतु अशा प्रकारे जे शौर्य गाजवलं जातं त्याला मीडिया काही फारशी किंमत देत नाही. त्याच्यामध्ये माझी जी मराठा रेजिमेंट आहे त्याच्यामधले जे मेजर अनिल उर्स आहे त्यांना शौर्य चक्र हे देण्यात आलं. यावर्षी फक्त 3च शौर्य चक्र हे देण्यात आलेली आहेत. हे नंबर 3चं अवॉर्ड आहे. अर्थातच पहिलं अवॉर्ड अशोक चक्र आहे, त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते कीर्ती चक्र आहे आणि तिसरं शौर्य चक्र आहे. तर त्यांना शौर्य चक्राने त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि याच्याशिवाय अजून 10 मराठी सैनिकांना विविध गॅलंट्री अवॉर्ड दिली. आणि ही सगळी कशा करता मिळाली तर मराठा लाईट इन्फंट्रीच्या या सैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना पुंछ आणि कृष्णा घाटी या भागामध्ये कंठस्थान घातलं होतं. त्यावेळेला तिथे मेजर उर्स यांनी जवळजवळ 3 दहशतवाद्यांना पहिले मारलं होतं. मग ते जखमी झाले
आणि याच्यानंतर अनेक त्यांच्याबरोबरचे त्यांचे जे सैनिक होते त्यांना पण अवॉर्ड देण्यात आले. तर म्हणजे शेवटचं जी समरी अशी होती की शौर्यचक्र 1 मेजर अनिल बोस आणि सेना मेडल जे आहे ती हवालदार विकास पवार 4 मराठा, सिपाई दीपक सप्पाळ 4 मराठा आणि माझ्या बटालियनचा सिपाई विलास पाटील यांना सुद्धा सेना मेडल शौर्य हे देण्यात आलेलं आहे. आणि याची किंमत होती सुभेदार वीरेश कुरुहत्ती जे 18 मराठ्याचे होते त्यांना हे मरणोत्तर देण्यात आलं. आणि एक आपला मराठी लेफ्टनंट करण देशमुख होता, जो वैमानिक होता, जो हेलिकॉप्टर चालवत होता, तर त्याचं हेलिकॉप्टर क्रॅश लँड झालं परंतु त्यांनी बाकी लोकांचे प्राण वाचवले, तर त्याला सुद्धा अवॉर्ड हे देण्यात आलं. तर हे जे शौर्य होतं त्याला आपल्या मीडियामध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही. आपलं जे मीडियाचं लक्ष असतं हे 4 C's वरती अवलंबून असतं. आता संजय तांबट सर इथे आहेत, त्यांना कल्पना आहे की मीडिया म्हणजे तुम्ही म्हणाल की 4 C's काय असतं. तर 4 C's चा अर्थ असतो क्रिकेट, सिनेमा, क्राईम आणि सेलिब्रिटीज. क्रिकेट, सिनेमा, क्राईम आणि सेलिब्रिटी यावरती मीडियाच्या हेडलाईन्स, मीडियाच्या हे सगळं अवलंबून असतं. आणि गेले मला वाटतं 3 आठवडे टीव्हीवरती एकच कार्यक्रम चाललेला आहे सुशांत सिंग राजपूत विषयी. अर्थात कुठल्याही क्राईमला पकडलं गेलं पाहिजे यात काही डाऊट नाही, परंतु त्याला किती महत्व द्यायचं आणि देशाकरता जे इतर महत्वाचे मुद्दे असतात त्याला किती लक्ष द्यायचं हे मीडियाला कळत आहे की नाही मला सांगता येत नाही. परंतु आपलं जे ब्रीदवाक्य असायला पाहिजे ते असं, या सगळ्या सैनिकांना शूरातल्या शूरवीरांच्या आकाशगंगेमध्ये त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो. आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की देशाची सुरक्षा, देशाचं सन्मान, देशाचं क्षेमकुशल हे सर्वप्रथम असायला पाहिजे नेहमीच आणि प्रत्येक वेळी. तेच आपलं सुद्धा ब्रीदवाक्य हे असायला पाहिजे. आणि तुमची स्वतःची सोय, तुमचा स्वतःचा आराम, तुमची स्वतःची सुरक्षितता ही नेहमीच आणि प्रत्येक वेळीच शेवटी येईल. आता आपण 1-2 मिनिटं लडाखच्या स्टँड ऑफ विषयी बोलू. आणि त्याच्या आधी मी आपल्याला भारत आणि चीन यांचा एक नकाशा दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आपल्याला कळेल. कारण अनेक वेळा जे रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स असतं ते आपल्याला कळत नाही. आपण ज्यावेळेस भारताकडे बघतो तर भारताची जी शेजारी राष्ट्र आहे अर्थातच हा पाकिस्तान आहे, त्याच्या पुढे इकडे नेपाळ आहे, मग इकडे भूतान आहे, मग इकडे खालती बांगलादेश आहे, या बाजूला म्यानमार आहे, खालती श्रीलंका आहे, इकडे मालदीव आहे. आणि आपण भारताकडे बघितलं तर भारताला 3 बाजूनी समुद्र किनारा आहे. त्याच्या तुलनेमध्ये चीनला, हे ते आपल्याला जे चीन आपल्याला दिसतो आहे, चीनला फक्त इथून एवढाच समुद्र किनारा आहे. आणि बाकी ठिकाणी चीन जो आहे तो लँडलॉक्ड आहे, म्हणजे त्यांना जमिनी शेजारी आहे. भारत एक अतिशय नशीबवान देश आहे. जर कधी लढाई झाली तर कुठलाही देश, मग तो चीन असो की अजून कोणी असो, भारताचा अर्थव्यवस्थेला कधीही त्रास देऊ शकत नाही. आपल्याला लक्षात असेल की जगाचं 40 ते 50% तेल इथून येतं, याला गल्फ ऑफ होर्मुझ म्हटलं जातं. आणि जगाचा जवळजवळ 70 ते 80% व्यापार हा सुएझ कॅनॉल, मग इकडून गल्फ ऑफ एडन, तिथून याच्या खालतून तो इकडनं असा जातो. हा जो व्यापार आहे हा चीनचा व्यापारी मार्ग आहे. आणि आपण बघा की इथे जे वरती आहेत हे आपले लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड आहे, त्याच्या खालती इथे मालदीव आहे. हा बोला सर, प्रेझेंटेशन दिसत नाहीये सर. अच्छा, पण माझा आवाज येतोय का? नाही, काय होतं बघा, असं असतं प्रत्येकाची बँडविड्थ वेगवेगळी असते. एखाद्याला दिसलं नाही तर तुम्ही कल्पना करा की कसं दाखवत असेल आपल्या संजय उवाच महाभारतामधला. ठीक आहे, कारण प्रत्येकाची बँडविड्थ ती कमी जास्त होऊ शकते. तर समजा 100 लोक जर प्रेझेंटेशन बघत असतील तर डिपेंडिंग आपण तुम्ही कुठे आहात, पुष्कळांना दिसू शकेल, पुष्कळांना दिसणार नाही. तर तिथे माझ्या आवाजालाच प्रेझेंटेशन समजा आणि कल्पना करा. ओके, काही काळजी नको. हे सगळे टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील, हरकत नाही. जर नकाशा दिसला तर तुम्हाला ते जास्त चांगलं कळालं असतं, एवढंच त्याचं हे आहे, पण काळजी नको. ठीक आहे, ओके. तर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भारताला 7,600 किलोमीटरचा समुद्र किनारा असल्यामुळे आपल्याला कोणीही आपली आर्थिक नाकेबंदी करू शकत नाही, मात्र आपण चीनची करू शकतो. आणि हा नकाशा मला आपल्याला अशा करता दाखवायचा आहे की जे चीनची जी शेजारी राष्ट्र आहेत, आपण बघा इथे आपल्याला जपान दिसतोय, आपण इथे आपल्याला तैवान दिसतो आहे, इथे आपल्याला फिलिपिन्स, आणि हे सगळे
साऊथ ईस्ट एशियाचे देश लाओस आहे, थायलंड आहे, कंबोडिया आहे, व्हिएतनाम आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे. आपण बघू शकता. तर चाणक्यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की शत्रूचे शत्रू हे आपले मित्र असतात. आता चीनची सध्या दादागिरी जी आहे साऊथ चायना समुद्रामध्ये प्रचंड वाढलेली आहे. तर याच्यामुळे हे जे साऊथ चायना मधले जे देश आहेत, कुठले देश, लाओस, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, हे सगळा समुद्र चीन म्हणतं आमचा आहे. फिलिपिन्स, खरं हा जो समुद्र असतो या सगळ्या राष्ट्रांमध्ये शेअर्ड असतो. आणि आपल्याला जर समुद्राविषयी कल्पना असेल एखाद्या, मला पुढच्या मॅपवरती ते दाखवता पण येईल की समुद्र किनाऱ्याचा नियम जो असतो तो असा असतो की आपल्या किनारपट्टीपासून 200 नॉटिकल माईल असलेला समुद्र हा आपला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो. तिथे परराष्ट्राची जहाजं येऊ शकतात पण त्यांच्या युद्ध नौका या येऊ शकत नाही. परंतु त्याच्या पुढचा जो समुद्र आहे हा पूर्ण जगाचा आहे. परंतु चीन काय म्हणतो की पूर्ण साऊथ चायना समुद्र, आपल्याला दिसलं बघा, हा पूर्ण साऊथ चायना समुद्र आहे, हा सगळा, हे म्हणते हे सगळं आमचं आहे, की जे अर्थातच बरोबर नाहीये. मग आता हा जो सी ऑफ जपान आहे, इथे एक सेन्काकू आयलंड आहे, म्हणतात हे आमचं आहे. तैवान म्हणतो चीन, तैवान हा आमचाच देश आहे. तर याच्यामुळे हे सगळे देश नाखुश आहेत. आणि मी आपल्याला हे अशा करता दाखवतो आहे की हे आपले साथीदार आहेत चीनच्या विरुद्ध 2 फ्रंट वॉर किंवा 3 फ्रंट वॉर लढण्याकरता. कारण अनेकांना भीती वाटते की चीनने लढाई सुरू केली, पाकिस्तानने सुरू केली, तर आपण काय करायचं. अरे आपण जपानची मदत घेऊ शकतो, आपण तैवानची मदत घेऊ शकतो, आपण व्हिएतनामची मदत घेऊ शकतो. हे केवळ सामन्याकरता आपल्याला मदत केली. आपला व्यापार चीन थांबवू शकत नाही, परंतु चीनचा व्यापार आपण थांबवू शकतो. आणि अंदमान निकोबार जे आयलंड आहेत हे आपल्याला इथे दिसत आहेत. या आयलंड पासून केवळ 150 नॉटिकल माईल दूर हे मलक्काची समुद्रधुनी आहे. समुद्रधुनी म्हणजे काय की समुद्रामध्ये असलेली खिंड. पुण्यातल्या लोकांना खिंडी माहिती आहेत, अर्थात आम्ही त्या सपाट केल्या आहेत सध्या, तर तेव्हा नीट कळत नाही, परंतु खिंड काय असावी आपल्याला कल्पना असावी. तर या समुद्रामधल्या ज्या खिंडी आहे, समुद्राची जी समुद्रधुनी आहे, तो एक नॅरो भाग आहे की जिथनं जहाजांना जावंच लागतं. तिथे आपण चीनचा व्यापार थांबवू शकतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. मी पटकन येतो. चीननी जे जगाच्या विरुद्ध एक जे जैविक युद्ध सुरू केलेलं आहे, बायोलॉजिकल वॉर सुरू केलं आहे, 3रं महायुद्ध सुरू केलं आहे, त्याच्याविषयी. जगात 2 महायुद्ध झाली होती. या 2 महायुद्धात जेवढं नुकसान जगाचं झालं नाही त्याच्याहून जास्त नुकसान हे या करोना व्हायरसमुळे, त्याला करोना व्हायरस का म्हणतात मला कळालेलं नाहीये, नंतर मला समजावून जरूर सांगा. याला चीनी व्हायरस म्हणायला पाहिजे, कारण हा चीन मधनं सुरू झाला आहे, चीनमुळे सुरू झाला आहे आणि त्यांनी जगाचं कंबरड मोडलं आहे. आणि जगाची काळजी आपण कशाला करायची. आपण काही डोनाल्ड ट्रम्प नाही ना, आपण जो बायडन आहोत. आपण फक्त आपल्या देशाची काळजी करू. आपले गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डॉक्टर शशिकांत दास म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या 100 वर्षामधला हा सर्वात मोठा धक्का लागलेला आहे. आणि हा केव्हा संपेल कोणीही सांगू शकत नाही. त्याची लस केव्हा तयार होईल, काय होईल. परंतु याच्याकडे आपण अशा बघायला पाहिजे, कन्व्हर्टिंग अ क्रायसिस इंटू अन ऑपॉर्च्युनिटी. हे संकट आलं आहे, याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही. आपण अर्थातच त्याचा स्प्रेड भारतामध्ये होऊ देऊ नये. आपण करायला काय पाहिजे, 100 वेळा सरकार आपल्याला सांगताय, परंतु आपल्यातले काही जण अजून सुद्धा जेवढी शिस्त दाखवायला पाहिजे तेवढी दाखवत नाही. परंतु कन्व्हर्टिंग क्रायसिस इंटू अन ऑपॉर्च्युनिटी, यामुळे आपल्याला चीनवरती मात करण्याकरता एक संधी मिळते आहे. चीनमधले अनेक कारखाने शिफ्ट होत आहेत, त्यांना जर भारतामध्ये आणता आलं तर फारच चांगलं होईल. चीनमुळे आता अनेक देश, 130 देश आज चीनच्या विरोधात गेलेले आहेत आणि ते चीनच्या विरुद्ध एक अलायन्स तयार करतायत. त्याच्यात जर आपल्याला करता आलं तर फार चांगला होईल. या देशांशी संरक्षण संबंध, या देशांशी आर्थिक संबंध चांगले करणं, सामरिक संबंध चांगले करणं, ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज हे करणं, हे आपल्याला सगळं करता येईल. तर ही जी लढाई आहे या लढाईमध्ये आपण सगळे सैनिक आहोत. आणि आपल्याला ब्रेकिंग न्यूज अशी की चीन या करोना व्हायरसची एक लॅबोरेटरी आता पाकिस्तानमध्ये उघडणार आहे, त्याच्यावरती संशोधन करण्याकरता. म्हणजे माकडाच्या हातामध्ये एक कोली. हा जगाचा नकाशा बघा, 130 देश चीनच्या विरुद्ध, 30-40 देश चीनच्या बाजूनी. आणि आता अमेरिका जो आहे
हा चीनच्या विरोधात अनेक गोष्टी करतो आहे, ही आपल्याला चांगली गोष्ट आहे. अमेरिकेने त्यांचे दोन मोठे एअरक्राफ्ट कॅरियर्स हे इकडून त्यांनी पाठवले आणि ते इकडनं इथे ते साऊथ चायना समुद्रामध्ये येऊन पोहोचले. अमेरिकेचं सैन्य ट्रेडिशनली इथे थोडं याच्या मागे युरोप गेलेला आहे, पण याच्या मागे युरोप आहे याची आपल्याला कल्पना आहे. तर युरोप मधलं सैनिक त्यांनी काढून आता इकडे आणायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकरता ही चांगली बातमी आहे. आणि याच्याशिवाय ऑस्ट्रेलिया जो देश आहे हा अनेक गोष्टी करतोय. आपण आंतरराष्ट्रीय संबंध आणि चीनविषयी बोलायचं म्हटलं तर एक वेगळं सेशन करावं लागेल. परंतु भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑस्ट्रेलियानी पहिल्या वेळा आपलं बजेट, डिफेन्स बजेट हे 40% वाढवायला सुरुवात केलेली आहे. आणि जपान सुद्धा जे आहे हे सुद्धा आपलं डिफेन्स बजेट हे वाढवत आहे. ज्याच्या आधी ते वाढवत नव्हते, ते कमी करत होते. तर याच्यामुळे चीनच्या विरोधामध्ये आपलं अलायन्स तयार करण्याकरता आपल्याला एक फार मोठी संधी मिळते आहे. खरं म्हटलं तर या प्रत्येक स्लाइडवरती मी 10 मिनिटं बोलू शकेन, पण मी केवळ आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह पॉईंट दिले. कारण रशिया काय करताय, आफ्रिकेमध्ये काय होत आहे, युरोपचे इतर देश काय करतायत, फ्रान्स काय करत आहे, बोलायला अनेक गोष्टी आहेत, चीन काय करत आहे. परंतु मी आपल्याला एवढं सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला ही एक मोठी संधी आहे. भारताची शेजारी राष्ट्र इकडनं काय होतं, बांगलादेशी घुसखोरी होते, दहशतवाद्यांची घुसखोरी होते, शस्त्रांची तस्करी, नॅर्को टेररिझम वगैरे वगैरे, याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. पाकिस्तान काय करतोय रोजच ते पेपरमध्ये येत असतं. परंतु आपण त्याच्या विरुद्ध काय करतो आहे हे समजणं जास्त महत्वाचं आहे. आता आपलं गुप्तहेर खातं म्हणजे आपण बघाल तर लाईन ऑफ कंट्रोल वरती जी पाकिस्तानची जी दहशतवाद्याची जी घुसखोरी होती ती आता मोठ्या प्रमाणामध्ये थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. परंतु नेपाळ सीमा जी आहे अजून तिथून सुद्धा अनेक प्रकारचे त्रास होतात. ज्याच्यामध्ये विपुलेखला हा अजिबात त्रास नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काहीच त्रास होत नाहीये. बांगलादेशची घुसखोरी आता नक्कीच कमी झालेली आहे. समुद्राकडनं जे तस्करी आहे ते थोडेफार व्हायचा प्रयत्न होतो आहे. आणि चीन या बाजूनी हा जो इथला जो मधला जो नक्षलवादाचा भाग आहे ज्याला दंडकारण्य लिबरेटेड झोन म्हटलं जातं, तिथे त्यांना शस्त्र पुरवठा हा करतो आहे. प्रत्येक देशाविषयी कॉमन गोष्टी अशा आहे की या सीमांवरनं काय होतं, या सीमांवरनं नर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरस आणला जातो, FICN म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट्स आणल्या जातात, शस्त्रास्त्रांची तस्करी केली जाते, दारूगोळ्याची तस्करी केली जाते, गुन्हेगार इकडनं येतात. आता काल परवाचीच बातमी आहे की 2 दहशतवादी ज्या बाजूने इकडे आले होते त्यांना आपण पकडण्यात मदत केली आणि इथे आपल्या केरळामध्ये दोघांना पकडलेलं आहे. आणि दिल्ली इथे कुठली असेल इथे आपण एका आयसिसच्या दहशतवादाला पकडलेलं आहे. हे आपल्याला मला वाटतं वेळेचं बंधन वेळ आहे. अजून किती वेळ आहे मला मनीषा? अजून एक 4-5 मिनिटं. ओके, मी थोडा फास्ट फॉरवर्ड. काही अडचण नाही, बोला तुम्ही, काही अडचण नाही. ओके, मी आपल्याला थोडं फास्ट फॉरवर्ड करतो कारण हे विषय सगळे एक वेगवेगळे विषय आहेत. मी आपल्याला आज एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मी हायब्रिड वॉर विषयी येतो की हायब्रिड वॉर म्हणजे काय. पहिले हे युद्ध सीमेवरती व्हायचं, सैन्य लढायची, 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवडे चालायचं. परंतु हायब्रिड वॉर मध्ये मी जास्त डेफिनेशन्स मध्ये जास्त जात नाही कारण हे म्हणण्याच्यात वेळ जाईल. परंतु याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांना एकत्र करण्यात आलंय. म्हणजे सीमेवरची लढाई म्हणजे कन्व्हेन्शनल वॉर तर होईलच, मग इरेग्युलर वॉर सुद्धा होईल, मग सायबर वॉर सुद्धा होईल, मग याच्यामध्ये फेक न्यूज येईल, डिप्लोमॅटिक वॉरफेअर सुरू होईल, फॉरेन इलेक्ट्रॉल इंटरव्हेन्शन हे सुरू होईल. आजच डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की चीन अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये घुसखोरी करतो आहे. हे आज डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलेलं आहे. आणि याच्याशिवाय पाकिस्तानचा प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मिलिटरी ऍस्पेक्ट, पाकिस्तानचं छुपं युद्ध, मग जे वेगवेगळे शेजारी आहेत त्यांच्यामधून युद्ध, मग डिप्लोमसी वॉरफेअर, मग इरेग्युलर वॉरफेअर ज्याच्यामध्ये ईशान्य भारतातली इन्सर्जन्सी आहे, नक्षलिझम किंवा माओइझम आहे, मीडिया वॉरफेअर म्हणजे आपल्या मीडियातल्या काही लोकांना विकत घेतलं, पॉलिटिकल वॉरफेअर आपल्या काही राजकीय पक्षातल्या काही नेत्यांना विकत घेतलं आहे, लिगल वॉरफेअर म्हणजे कायद्याचा गैरवापर करून आपल्याला त्रास द्यायचा, बिग डेटा वॉर म्हणजे आपल्यातल्या काही लोकांकडे अजून सुद्धा लोक अभिमानाने म्हणतात की माझ्याकडे चिनी मोबाईल आहे. त्यांना म्हणावं शाबास, तुमच्याकडे चिनी मोबाईल आहे, तुम्ही स्वतःचा पैसा खर्च करून तुमच्या घरामध्ये एक चीनचा गुप्तहेर ठेवलेला आहे.
तर तुमच्याकडे चीनी मोबाईल असेल, तुमच्याकडे चीनी लॅपटॉप असेल, तुमच्याकडे चीनचं कुठलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, तर चीन तुमच्या पैशाने तुमच्या घरामध्ये घुसून म्हणजे घुसखोरी करतो आहे. तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या, सायकोलॉजिकल वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट. आणि हे कुठनं केलं जातं? प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजे त्यात फेसबुक आहे, त्यात ट्विटर आहे, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आहे, त्याच्यामध्ये युट्यूब आहे, अनेक गोष्टी आहेत. सायबर वॉरफेअर, बिग डेटा अनालिसिस, इकॉनॉमिक वॉर म्हणजे आर्थिक युद्ध आपल्या विरुद्ध सुरू आहे, दहशतवाद, एज्युकेशनल टेररिझम. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की, आणि याच्या पुढे आहे की अजून काय याच्या पुढे होऊ शकतं. मला वाटतं सर्वात मोठं जे वॉर जे चीनने आपल्या विरुद्ध सुरू केलं ते म्हणजे आपल्या काही लोकांच्या मनामध्ये केलेली घुसखोरी की चीनशी लढणं शक्य नाही, चीनची आर्थिक ताकद खूप आहे, चीनी गोष्टींशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, वगैरे वगैरे वगैरे. याच्याविषयी आपण नंतर बोलण्याचा प्रयत्न करू. मिलिटरी ऍस्पेक्ट विषयी आपण बोललो होतो, लडाख स्टँड अप विषयी आपण बोललो होतो, गलवान विषयी आपण बोललो होतो, चीनी विड्रॉल केव्हा होईल आणि चीन पुढे काय करेल याच्याविषयी मी हा एक वेगळा विषय होईल. लडाखची लढाई 1947 साली कशी लढली गेली, तिबेटला 1949 साली चीननी कसं घेतलं, दलाई लामा कसे पळाले, 62ची लढाई कशी झाली, नाथुलाचा क्लॅश कसा झाला, सुमदुरामची मध्ये काय झालं, डोकलामध्ये काय झालं आणि गलवानमध्ये काय झालं, हे सगळे वेगवेगळे विषय आहेत. 1962 सालच्या लढाईविषयी मी फक्त आपल्याला 2च गोष्टी सांगू इच्छितो आणि त्याच्यातली एक हे आपल्याला ऐकू आलं की नाही माहिती नाही. 1961 साली जनरल थिमय्या जे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते ते त्यावेळेचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेले की आपल्या देशाला सुरक्षेला असलेले धोके याच्याविषयी मी सांगतो आणि मग सैन्यांनी करायला काय पाहिजे याच्याविषयी मी आपल्याला सांगेन. जसं त्यांनी बोलणं सुरू केलं लगेच पंडितजींना राग आला. ते म्हणाले की आपल्याला तुमच्या मला या ब्रीफिंगची काही गरज नाही, आपल्याला डिफेन्स पॉलिसीची काहीच गरज नाही, आपली पॉलिसी जी आहे ती अहिंसा आहे, आपल्याला देशाला कुठलाही युद्धाचा धोका नाही. ऍज पर आय एम कन्सर्न यू कॅन स्क्रॅप द आर्मी. आपल्याला सैन्याची गरज नाही. पोलीस आर गुड इनफ टू मीट आवर सिक्युरिटी नीड्स. पंडितजी हे जे म्हणाले त्याचं आपल्याला कळायला पाहिजे. 1947 सालापासून तर 1963 पर्यंत ते पंतप्रधान होते आणि 1947 साली 3,500 सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं काश्मीरला भारतामध्ये आणण्याकरता. काश्मीर भारतामध्ये अहिंसेमुळे आलेलं नव्हतं. हैदराबादला जे आपण त्याच्यावरती जी पोलीस ऍक्शन केली त्याच्यामध्ये पोलीस एक पण नव्हते, ते भारतीय सैन्याने केलं होतं. 1961 साली आपण जे गोवा लिबरेशन केलं ते सुद्धा सैन्याने केलेलं होतं, हे आपल्याला कळायला पाहिजे. परंतु एक अतिरेकी अहिंसेला आपण महत्व देत होतो आणि ही त्यांचं पुढचं वाक्य की भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार नाही. मी आपल्याला हे का दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, आपलं जी भारत चीन जी पॉलिसी आहे त्या चीन या पॉलिसीवरती ऍडवाइस करण्याकरता जी आपल्याकडे हायएस्ट सिक्युरिटी बॉडी आहे त्याला चायना स्टडी ग्रुप असं म्हटलं जातं. यामध्ये 15-20 वेगवेगळे तज्ज्ञ आहेत. ते चीनशी कसं वागायचं हे आपल्याला सांगतात. तर यामध्ये काही चीनी प्रेमी तज्ज्ञांचा भरणा झाला होता आणि ते सांगायचे की नाही चीनी म्हणजे पंडितजींच्या वेळेला काय झालं ते आपल्याला कळालं, परंतु आपला परराष्ट्र धोरणावरती एवढा जास्त विश्वास होता की या परराष्ट्र खात्या लोकांची अशी एक समजूत होती की आपण बाय डिप्लोमसी वी कॅन टॅकल चायना अँड पाकिस्तान. आपण मला याच्या आधी किती वेळा ऐकलंय माहिती नाही, मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरी ही सभ्य राष्ट्रांकरता असते, चीन आणि पाकिस्तान करता याचा काहीही उपयोग होत नाही, हे आपल्याला कल्पना असायला पाहिजे. आणि आता सुद्धा पण तेच होत होतं की आपल्याला वाटत होतं की डिप्लोमसीचा वापर करून आपण त्यांना पाठवू आणि मग काल जनरल रावत यांना स्टेटमेंट द्यावं लागलं की जर गरज पडली तर आम्ही सैन्याचा वापर करू शकतो. एनिवे तो एक फार मोठा प्रश्न आहे. या लढाईशी माझा एक पर्सनल संबंध असा आहे की माझा सख्खा मावस भाऊ लेफ्टनंट विष्णू आटले हा वॉलॉंगच्या लढाईमध्ये शहीद झाला होता आणि हे वॉलॉंगचं जे युद्ध मेमोरियल आहे तिथे, आणि माझी ही सख्खी बहीण
ही सांगलीची आहे डॉक्टर सुधाताई नाटेकर, त्या सांगलीत स्थित आहे, ते त्याला पुष्पचक्र हे वाहतात. बोलांची लढाई एक अतिशय प्रसिद्ध लढाई होती आणि त्याचं हे जे वॉर मेमोरियल आहे, ही लढाई कशी झाली, काय झाली, हा एक वेगळाच विषय होऊ शकेल. आपण पाकिस्तानविषयी फक्त 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करू की पाकिस्तान भारताशी छुपयुद्ध लढतोय काश्मीरमध्ये, आपल्याला माहिती आहे. पाकिस्तान आपल्याशी लढा इतक्या लढल्या त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. आणि पाकिस्तान काश्मीर कधीच म्हणजे काश्मीर प्रश्नाविषयी कधीच विसरणार नाही हे पण आपल्याला माहिती आहे. परंतु आज पाकिस्तानची अवस्था ही खूपच खराब आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या 3 दशकामध्ये सर्वात खराब झालेली आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तानचं सैन्य ट्रेडिशनली 85% हे भारत पाकिस्तान सीमेवरती असायचं. म्हणजे 85% सैन्य कुठे होतं तर या सीमेवरती ते तैनात असायचं. परंतु आता 50% सैन्य जे आहे हे पाकिस्तानच्या आत आहे. 10-15% सैन्य अफगाणिस्तान सीमेवरती आहे. 5-10% सैन्य इराण सीमेवरती आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब आहे, पाकिस्तानची मिलिटरी हालत खराब आहे. परंतु पाकिस्तान काश्मीर मधला आपला दहशतवाद थांबवेल का, तर त्याचं उत्तर आहे नाही. हा दहशतवाद अनेक वर्ष हा चालू राहणार आहे. आत्ताच 370 कलम काढून जवळजवळ 5 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि ज्यावेळेला आपण काढलं अनेक तज्ञांनी सांगितलं होतं की अरे बापरे, जगाला आता राग येईल, प्रचंड मोठा हिंसाचार काश्मीरमध्ये होईल. या विषयावरती माझं पुस्तकच आहे, आपण कोणी बघितलंय की नाही माहिती नाही, आव्हान काश्मीरमधल्या छुपा युद्धाचे. तर 1 वर्ष झालं. आज काश्मीरमध्ये शांतता आहे, प्रोग्रेस ही बऱ्यापैकी होते आहे. परंतु पाकिस्तान दहशतवाद तिथे पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न काश्मीर खोऱ्यामध्ये करतच राहील हे आपल्याला कळायला पाहिजे. भारत चीन सीमेविषयी मी आपण बोललेलो आहे. आता मी 2-3 मोठी जी युद्ध आहे याच्याविषयी बोलीन आणि मग संजयजी याच्यानंतर मला वाटतं 1 तास आता पूर्ण जवळजवळ होतो आहे. मग मी 2 विषयांना फक्त टच करतो आणि त्याच्यानंतर जे अनेक विषय आहेत पुन्हा कधी वेळ मिळाला तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलण्याचा प्रयत्न करू. एक आपल्याला एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. डिसइन्फॉर्मेशन वॉर, प्रोपगंडा वॉर, सायकोलॉजिकल वॉर म्हणजे काय, दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध वगैरे. हे म्हणजे काय असतं, कोणाच्या विरुद्ध असतं, त्याचा मुख्य उद्देश काय असतो की लोकांची विचारसरणी बदली करायची, लोकांच्या मनामध्ये असं घुसवायचं की चीनशी लढणं शक्य नाही आणि मानसिक दबाव टाकून चीनच्या वेगवेगळ्या मागण्यांना होकार द्यायचा. आणि हे कुठनं केलं जातं, हे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टीव्ही मीडिया, प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र मराठी असो की इंग्लिश असो की हिंदी असो की असो, मग सोशल मीडिया नावाचा भस्मासू. तर याच्यामध्ये चीन किती यशस्वी झालेला आहे हे कोणावरती होतं आहे, हे भारत सरकारवरती होत आहे, भारतीय सैन्यावरती होत आहे, भारताच्या मीडियावरती होत आहे आणि भारताच्या सामान्य माणसाविषयी हे होतं आहे. तर याच्यावरती किती फरक झालेला आहे, भारतीय सरकारने गुडघे टेकलेले नाहीत हे आपल्याला कळायला पाहिजे. सैन्याचं मनोबल हे चांगलं आहे, गलवानमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. परंतु मात्र मीडियामध्ये मात्र घुसखोरी झालेली आहे आणि अनेक वेळा असं सांगण्यात येतं की अरे बापरे, चीनचे 3000 रणगाडे इकडे आहेत, तर आपल्याकडे रणगाडे कमी आहेत. पण रणगाडे डोंगराळ भागामध्ये वापरता येत नाही. चीनचे खूप सैनिक आलेले आहेत, सैन्य लगेच वापरता येत नाही. चीनकडे अणुबॉम्ब आहेत, आपल्याकडे सुद्धा आहेत. चीननी त्यांचा तोफखाना पुढे आणलेला आहे, आपण आपला सुद्धा तोफखाना पुढे आणलेला आहे. आपण तो नाशिकमध्ये किंवा देवळालीमध्ये लपवलेला नाही. चीनचे रणगाडे लडाखमध्ये पोहोचले आहेत, आपले रणगाडे सुद्धा सध्या अहमदनगरमध्ये नाहीयेत. अहमदनगरचे जरूर असतील, चेक करावं की तिथं आहेत की नाही वगैरे. तर म्हणजे चीनी सैन्याची जी जमवाजमव लडाख सीमेवरती झाली आहे, आपण सुद्धा तिथे केलेली आहे आणि आपण सुद्धा त्यांना जशास तसे उत्तर देऊ शकतो. परंतु जसं मी मगाशी म्हटलं की या भागामध्ये सैन्याचा वापर करता येत नाही, तर तो जर करायचा म्हटला तर तो आपल्याला आपण चीनी सैन्याला परतून लावू शकतो. प्रोपगंडा वॉरफेअर म्हणजे चीन आपल्या विरुद्ध अनेक कारवाया करतो आहे, परंतु आपण चीनी मीडियामध्ये घुसू शकतो का? चीनी मीडियाच्या फेसबुक, आज कुठलंही सोशल मीडिया ही चीनमध्ये नाही. तिथे फेसबुक नाही, तिथे ट्विटर नाही, तिथे गुगल नाही, तिथे क्रोम नाही, जेवढे सगळे सर्च इंजिन्स आहेत कुठलेही नाही. मग चीनवरती घुसखोरी कशी, लोकांच्या मध्ये घुसखोरी कशी करायची, आपण ती करू शकत नाही.
तर हा एक वेगळाच आहे. आपण करायला काय पाहिजे इथे मी त्याचा प्रयत्न केलेला आहे की थोडा सैन्यावरती विश्वास ठेवा, प्रोपगंडा वॉरफेअरला बळी पडू नका, आपलं मतप्रदर्शन हिताला धरून करा, महत्वाच्या पुरावे मागू नका, बॉल कॉमेंट्री मागू नका, काय चाललंय आम्हाला माहिती नाही, अरे T20ची क्रिकेट मॅच नाही की तुम्हाला आता काय घडलं, चीनचे काही शिकले आपण पण शिकलो हे सांगू शकत नाही वगैरे वगैरे. तर हे ब्रेकिंग न्यूजचा जो कॉन्सेप्ट आहे टीव्ही करता ठीक आहे, जो लढाईवरती ब्रेकिंग न्यूज होऊ शकत नाही. थोडंसं इकॉनॉमिक अफेअरविषयी आणि चीननी आपल्या अर्थव्यवस्थेनं प्रचंड घुसखोरी केली आहे आणि 1985 पर्यंत आपली आणि चीनची अर्थव्यवस्था एका लेवलला होती. परंतु आता याचा फरक आहे ते 3.5 पट 4 पट एवढे ते पुढे गेलेले आहेत. काय झालं की आपण 85 देशामध्ये काय होतं तर अर्थव्यवस्था भारतामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद होता 4-5 राज्यामध्ये, त्यावेळी तिथे अर्थव्यवस्था चांगली पुढे जाऊ शकत नव्हती. ईशान्य भारतामध्ये बंडखोरी सुरू होती, तर त्यामुळे तिथे सुद्धा अर्थव्यवस्थेला प्रॉब्लेम होता. मग मध्ये पुण्या मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचे झाले, बॉम्ब ब्लास्ट झाले की 3-4 दिवस 5 दिवस मुंबई बंद पडायची आणि मुंबई ही देशाची एक आर्थिक कॅपिटल आहे. आणि ज्या वेळेला शांतता असायची त्यावेळेला आपण काय करायचो, आपण एकमेकाशी भांडण्यामध्ये गुंतलेलो होतो, आपण गल्लीच्या राजकारणामध्ये अडकलेलो होतो आणि आपण अर्थव्यवस्थेत चीननी मात्र हे सगळं थांबवलं. चीननी देशाच्या अंतर्गत जेवढे प्रॉब्लेम होते त्याच्याकडे ते पूर्णपणे थांबवले आणि त्यांनी केवळ अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याकरता लक्ष केंद्रित केलं आणि रिझल्ट आपल्याला दिसतो आहे की ते केवढं आपल्या पुढे गेलेले आहे. आणि अर्थात आता चीनी अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे हा आता कमी कमी होतो आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढतो आहे आणि एक अशी समजूत आहे की पुढच्या 5-6 वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था पुढे जाईल आणि त्यांची खालती येईल. बघूया पुढे काय होतंय ते. अर्थव्यवस्थेविषयी मी सांगतो की चीनची अर्थव्यवस्था बाजारामध्ये केलेलं अतिक्रमण, वेगवेगळ्या सणामध्ये केलेलं अतिक्रमण, मागच्या वर्षी आपण 4,000 कोटी रुपयाच्या राख्या विकत घेतल्या, यावर्षी घेतल्या नाही, सगळ्यांचं अभिनंदन. चीनी लोकांनी मागच्या वर्षी 1,800 कोटी रुपयाचा नफा कमावला, यावेळेला करणार नाहीत असं वाटू दे. स्वदेशीची भाषा आपण नष्ट केली, आपण आपल्या कंपन्यांनाच मारलं. C. म्हणून एक अतिशय वर्ल्ड क्लास कंपनी होती, त्याला चीनी खनिजविषयी आताच काल परवा धोरण निर्माण झालेलं आहे, ते कसं थांबायचं. ती भारताची व्यापारिक पाहिजे पण त्यांना भारताची मैत्री नको. सायबर युद्ध हे कसं चाललेलं आहे, त्यांनी ऑस्ट्रेलियावरती कसा हल्ला केला, आपल्यावरती ते कसा हल्ला करतायत हा एक वेगळाच विषय होईल. परंतु आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपली एक संस्था आहे, आपल्याला जे दिसते आहे नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन नावाची संस्था आहे, देशाच्या सायबर सुरक्षेचं काम करते. म्हणजे आपली रिझर्व्ह बँकेची सायबर सुरक्षा असो की स्टॉक मार्केटची असो की भारत सरकारच्या नेटवर्कची असो आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून आपली एक संस्था आहे, ते रक्षण करण्याचं काम करते. लिगल वॉर म्हणजे युद्ध हे कसं लढलं जातं आहे, त्यांनी WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या रूलचा वापर करून आपल्याला कसं मूर्ख बनवलं, त्यांनी आपल्याला ते आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये घुसत राहिले पण आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेकडे कसं जाऊ शकलो नाही, त्यांनी आपल्या भारताच्या कायद्याचा वापर करून आपल्याला कसं मूर्ख बनवलं. पीस अग्रीमेंट सही करून त्यांनी आपल्याला शस्त्र आणून दिले नाही, परंतु ते मात्र दगडधोंडे घेऊन आले, कारण दगडधोंडे काही या पीस अग्रीमेंटमध्ये कव्हर झालेले नव्हते. तर आपल्याला या परराष्ट्र खात्याला विचारावं लागेल की तुमच्या दगडधोंडे काही केले नव्हते वगैरे वगैरे. मीडिया वॉरमध्ये कालच मागच्या आठवड्यामध्ये मी एका वर्तमानपत्राचं नाव घेतो, असं नावं पहिले घेऊन ये असं म्हणतात पण काही केव्हा नाव घेणे महत्वाचं असतं. मागच्या आठवड्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने एक शोध लावला की तो शोध त्यांनी पहिल्या पानावरती घातला होता. त्या शोधात त्यांनी असं म्हटलं होतं की हा जो चीनी व्हायरस आहे हा चीनमधनं निघाला नसावा, हा बहुतेक म्यानमार मधून निघाला. हा टाइम्स ऑफ इंडियाचा शोध टाइम्स ऑफ इंडियाने कसा लावला, त्यांना जरूर विचारा की तुम्ही ही जी स्टोरी पहिल्या पानावरती घातली होती हा शोध तुम्ही कसा लावला. त्याला थोडंफार म्यानमार विषयी किंवा ब्रह्मदेशाविषयी माहिती आहे. ब्रह्मदेश हा जगापासून एवढा वेगळा आहे की त्यांनी प्रयत्न केला तरी त्यांना हा चीनी व्हायरस पाठवता नसता आला. एनिवे मीडियातले काही लोक आपले विकले गेलेले आहेत, आपल्या
हिंदुस्तान टाइम्सनी, हिंदू या वर्तमानपत्रांनी, 3-4 वर्तमानपत्रांनी चीनी राजदूताची मुलाखत गलवान व्हॅलीनंतर प्रकाशित केली. त्याच्यामध्ये हे चीनी राजदूत म्हणतात की हो, गलवानमध्ये झालं ते म्हणजे ते व्हायला नको होतं, परंतु म्हणून आपण आपला व्यापार थांबवायला नको. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय सैनिकांवरती आम्ही हल्ला करू, त्यांना मारू, हे करू ते करू, परंतु तुम्ही मुकाट्याने आमच्याशी व्यापार करत राहा, तर ते आम्हाला महत्वाचं आहे. चीनच्या इंटेलिजन्स एजन्सीज काय करतात, त्यांचं पॉलिटिकल वॉर कसं सुरू आहे, लोन डिप्लोमसी सुरू कशी आहे, डिप्लोमॅटिक वॉर कसं सुरू आहे, वॉटर वॉर हे सगळं वेगळं आहे, ट्रेड वॉर हे वेगळं आहे. चीन त्यांच्या सॉफ्ट पॉवरचा वापर कसा करतो, त्यांचे चायना स्टडी सेंटर आपल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये आलेली आहेत, त्यांना कसं थांबवायचं हा एक वेगळे विषय आहेत. परंतु लक्षात ठेवा, चीनच्या अनेक कमजोर पॉइंट सुद्धा खूप आहेत. कारण काही काही अशी भीती वाटते आपण ज्यावेळेस चीनविषयी बोलतो की चीन आपल्यापेक्षा खूपच जास्त ताकदवान आहे. तसं नाही. आज तिबेट जे आहे चीनमध्ये राहायला मागत नाही. 50 लाख तिबेटन्स हे चीनच्या विरुद्ध जायला मागत आहेत. चीनची जी सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डिस्कंटेंट आहे. तीही सोशल मीडिया नाही आणि त्यांचे तिथे युट्यूब नाही, तिथे ब्लॉग नाही, तिथे आपलं काय म्हणजे आपण जे फेसबुक म्हणतो हे म्हणतो ते काहीही नाही. आणि चीन हा प्रचंड कर्जबाजारी देश आहे. 350 पटीने त्यांनी जास्त कर्ज हे घेतलेलं आहे आणि त्याच्याशिवाय तिथे विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार हे मोठं आहे. चीनमधला अंतर्गत कलह हा खूप जास्त आहे. चीनमध्ये त्यांनी आपल्याच लोकांना ते कसं मारतात. चीनमध्ये तिबेट, सिनकियांग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम होतात. शिनजियांग नावाचा जो हा प्रांत आहे जिथे 2 कोटी मुसलमान राहतात, त्याच्यामधले 20 लाख मुसलमानांना चीननी कैदेत टाकलेलं आहे. तर चीनचे हे अनेक अंतर्गत सुरक्षेचे प्रॉब्लेम्स आहेत. तर याचा आपण वापर करतो आहे का, करू शकतो का? चीन ब्रह्मपुत्रेचं पाणी पळवतो आहे का? वॉटर वॉर कशा पद्धतीने होत आहे? माओवादला चीन कसं मदत करतो आहे आणि सध्या माओवादाची परिस्थिती काय आहे, त्याला कसं थांबवायचं? बांगलादेशी घुसखोरी पाकिस्तानच्या मदतीने चीन कसा करायचा प्रयत्न करतो आहे? जे बाकीचे देश आहेत, मी एक उदाहरण देतो की हा इथे जपान आहे आणि हे सेन्काकू आयलंड ज्याच्यावरनं आपलं जपान आणि चीनचं युद्ध सुरू आहे. तर याच्या जपानचा वापर आपल्याला कसा करता येईल? स्ट्रॅटेजिक एन्सर्कलमेंट चीन आपलं करतो आहे का? याच्या आधी हे आपले एक सैनिक कर्नल संतोष महाडिक यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं 2-3 वर्षापूर्वी आणि त्यांनी 3 दहशतवाद्यांना मारलं होतं. त्यांना सेना मेडल गॅलंट्री मिळालं होतं. त्यांची मेडल्स आपण इथे बघू शकता. हे बघा, त्यांचं हे पॅराट्रुपरचं हे आणि त्यांना मिळालेलं बलिदान वगैरे मेडल्स आणि त्यांच्या रिबन्स बघा की केवढे ते शूर सैनिक होते. त्यांना अनेक शूरता पुरस्कार मिळाले होते. ते आज आपल्यात नाहीत. त्यांना शेवटचं सेना मेडल गॅलंट्री पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या पत्नी श्रीमती स्वाती महाडिक आहेत. परंतु स्वाती महाडिकांनी आपलं दुःख सांभाळलं. त्यांनी परीक्षेला अपिअर केलं आणि आज त्या 3 वर्ष मेहनत करून त्या भारतीय सैन्यामध्ये सामील झालेल्या आहेत. त्या आपल्याला इथे दिसत आहेत. त्यांना आपण सलाम करायला पाहिजे. भारत पाकिस्तान सीमा, भारत चीन सीमा, आपले एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, सागरी सुरक्षा हे सगळे वेगळे विषय आहेत. परंतु याच्यामध्ये मी आपल्याला हे दाखवतो की हा जो चीनचा जो व्यापारी रस्ता आहे हा इथे मलक्का कॉरिडॉरमध्ये आपण थांबवू शकतो. कारण सागरी सुरक्षा किंवा मॅरिटाईम सिक्युरिटी किंवा कोस्टल सिक्युरिटी हे एक वेगवेगळे विषय आहेत. आणि ज्यावेळेस आपण माझा परिचय करून दिला त्यावेळेस आपण माझ्या 7-8 पुस्तकांची नावं दिली. त्याच्यात ऍक्च्युली तो परिचय थोडा जुना होता. अजून माझी 5-6 वेगवेगळी पुस्तकं तयार झालेली आहेत. जर ज्याला असेल इंटरेस्ट त्याला त्याची मी ती लिस्ट पाठवू शकतो. तर आपण स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला कसं उत्तर देतो आहे आणि चीनचा 1 बेल्ट 1 रोड याविषयी सगळ्यांना माहिती आहे की चीन वेगवेगळे रस्ते कसे तयार करतो, लोकांना आपला माल लोकांकडे कसा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जे भारताचे जे 1 बेल्ट 1 रोड आहेत ते कसे होतात याच्याविषयी मात्र लोकांना फारशी कल्पना नाही. या सगळ्याविषयी बोलायला आता वेळ नाहीये. तर आता प्रश्न असा आहे की आपण काय करतो आहे. काही आपले शूरवीर ज्यांनी आताच 26 जुलैला कारगिल युद्धाला 21 वर्ष पूर्ण झाली आणि त्यामध्ये आपल्या सैनिकांनी जे प्राणाचं बलिदान दिलं होतं त्यांना एकदा आपण श्रद्धांजली वाहूया. आणि मी आपल्याला एवढं सांगण्याचा प्रयत्न करीन की 2 म्हणजे कुठल्याही देशासमोर 2 घटक असतात.
एक म्हणजे त्यांच्याकडे असलेली शस्त्र आणि दुसरे म्हणजे ते शस्त्र चालवणारे सैनिक. आणि नेहमी म्हटलं जातं की शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारे सैनिक हे जास्त महत्वाचे असतात. आणि आपलं सैनिक अनेक चांगली कामं करतायत. थोडंसं मी आता सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्षात असं असायला पाहिजे की याच्या पुढे येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल, चीनी व्हायरस केव्हा संपेल, लडाखचा स्टँड ऑफ केव्हा संपेल, कसा संपेल, आपल्याला चीनच्या विरुद्ध आपल्याला अजून जास्त आक्रमक कारवाया कशा करता येतील, चीनच्या मध्ये आपल्याला घुसखोरी कशी करता येईल वगैरे वगैरे, हे सगळे प्रश्न आहेत. परंतु आज मुख्य महत्वाचा प्रश्न आहे की आपण जर आपली मीडिया बघितली तर मीडियाचं लक्ष हे अजून सुद्धा आपल्यातल्या अनेकांना कळालेलं नाहीये की आपला नंबर 1 शत्रू हा चीन आणि पाकिस्तान आहे. त्यांचे हस्तक जे भारतामध्ये ते आहेत. आपण अजून सुद्धा आपल्याशी एकमेकाशी भांडण्यामध्ये गुंतलेलो आहोत. आणि हा जो गंभीर प्रसंग आहे, जोपर्यंत 130 कोटी भारतीय एकत्र येऊन सैन्याच्या मागे उभं राहत नाही, आपण आपली अर्थव्यवस्था अजून जास्त मजबूत करायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण हे चीनचं आव्हान जे आहे ते परतून टाकण्याकरता आपल्याला वेळ लागणार आहे. तर हे जे आहे हे खूप दिवस चालणार आहे. मी युनिव्हर्सिटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर याचा चेअर प्रोफेसर आहे. तर त्यांचं एक विधान मी आपल्याला दाखवतो की जेव्हा राष्ट्रावरती चहूबाजूने संकटे कोसळतात त्यावेळेला आशेचा द्वीप हा दुरूनही दिसत नाही, तेव्हा तो काळ त्या देशासाठी सुवर्णासारखा असतो. कारण अशा वेळेस ही परीक्षा होऊन जाते की समाज घटकातील धमन्यामधून वाहणाऱ्या रक्ताचा रंग कुठला आहे. म्हणजे भारतीय नागरिक आहेत, त्यांचा रक्ताचा रंग लाल आहे की अजून दुसरा कुठला आहे. नागरिक जागृत आहे का. सावरकरांचं विधान खूप प्रसिद्ध आहे, समाज जागृत व्हायला पाहिजे, समाजातल्या प्रत्येक घटकांनी आपलं काम करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे सगळ्यांना माहिती. आपण जर विद्यार्थी असाल तर वर्ल्ड क्लास विद्यार्थी बना. म्हणजे भारतातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी अर्जुन समजला जातो, अर्जुनाहून पुढे जा. तर तुम्ही प्राध्यापक असाल तर तुम्ही द्रोणाचार्यांच्या पुढे जायला पाहिजे. शेतकरी असाल तर वर्ल्ड क्लास शेतकरी बना. जर सायंटिस्ट असाल तर वर्ल्ड क्लास सायंटिस्ट बना. कारण ज्या वेळेला देशाच्या प्रत्येक भागामध्ये आपण वर्ल्ड क्लास बनतो त्याच वेळेला देशाची आर्थिक प्रगती ही जास्त चांगली होऊ शकते. चीनशी कसं वागायला पाहिजे याची काळजी आपण करू नये. संकट त्याच्याकरता पुष्कळ जण विचार करायकरता आहेत, त्याच्याविषयी आपण कधी बोलू. परंतु ही एक जी शेवटची स्लाइड आहे, ही सेकंड लास्ट स्लाइड आहे संजय जी, ही सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद, या सगळ्या ताकदीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, याचा वापर आपल्याला चीनच्या विरुद्ध करावा लागेल. त्यामध्ये हार्ड पॉवर आहे, याच्यामध्ये सॉफ्ट पॉवर आहे, याच्यामध्ये मिलिटरी ऍस्पेक्ट पण आहेत, अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. कारण चीन आणि पाकिस्तान विरुद्ध चाललेलं हे हायब्रिड वॉर अनेक वर्ष चालणार आहे. याकरता आपल्याला अनेक वर्ष त्यांच्याशी लढावं लागेल. तर याकरता आपण अनेक गोष्टी सध्या करतो आहे. अर्थात त्याच्यात आपण अजून जास्त चांगली प्रगती करू शकतो, परंतु जे करतो आहे ते खूप करतो आहे. तर चीनचं गुप्तहेर कसं खातं, कसं काम करतं वगैरे वगैरे याच्याविषयी पुन्हा कधी वेळ मला तर आपण नक्कीच बोलू. आणि आता मी इथे थांबतो. जर आपल्याला देशामध्ये शांतता पाहिजे असेल, चीनची लढाई लढायची असेल, तर चीन हे जे हायब्रिड वॉर आपल्या विरुद्ध लढतो आहे वेगवेगळ्या प्रकारे, ते कसं लढतो आणि त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं याची आपल्याला कल्पना पाहिजे. आणि आपण सगळ्या स्पर्धा परीक्षांना बसता आहात तर याच्यावरती एक 20% सिलेबस MPSC UPSCचा संबंध सुरक्षेशी असतो. अर्थात तर त्याच्याविषयी आपण याचा स्कोप आणि आवाका हा खूप जास्त असतो. तर मी आपल्याला आज फक्त काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्या पुढे आता मी इथे थांबणार आहे. जर आपल्याला काही प्रश्न असतील, काही हे असतील तर आपण याच्या पुढे ते घेऊ शकतो. मी जरा हे विचारताय मला की मी जे अनोटेशन केलं होतं ते थांबवावं की नाही, तर त्याची मला वाटते काही गरज नाहीये. मी आता काही जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण या प्रश्न विचारू शकतो. फक्त मी आपल्याला हायब्रिड वॉरचे वेगवेगळे प्रकार सांगते. डिप्लोमॅटिक वॉर आहे, बायोलॉजिकल वॉर आहे, प्रोपोगंडा वॉर आहे, सायकोलॉजिकल वॉर आहे, लीगल वॉर आहे सगळं. परंतु काही प्रश्न आपण घेऊ शकतो अजून एक पुढचे 10 मिनिटं. चॅटमध्ये मला काही प्रश्न पहिलेच दिसत आहेत. मी जर संजयजी जर तुमची परवानगी असेल तर चॅटमधले मी काही प्रश्न इथनं घेतो आणि तुम्ही थेट उत्तरं दिली तरी चालतील, काहीच अडचण नाही. तर मी जे दिसत आहेत तेवढे घेतो आणि जर त्यांना कोणाला पाहिजे असेल
तर त्याच्या ऐवजी ते चॅटबॉक्स मी टाकू शकतात. इथे मनीषाने लिहिलं की प्रश्न चॅटबॉक्स टाकावेत, ते त्यांनी टाकले नाही. सचिन लोंढे म्हणतात की सर तुम्ही म्हणता की डिप्लोमॅसी ऐवजी मिलिटरी सोल्युशन हा उपाय आहे चीनसाठी. सचिन, मी डिप्लोमॅसी विरुद्ध मिलिटरी हा सोल्युशन आहे असं कधीच म्हटलेलं नाहीये. डिप्लोमॅसी म्हणजे बोलत राहावं लागतं, परंतु चीनशी नुसतं डिप्लोमॅसी घडून चालणार नाही. त्यांना आपल्याकडे असलेली जी सर्व समावेशक ताकद आहे ती दाखवावी लागेल, ज्याच्यामध्ये आर्थिक ताकद आहे, त्यांचा आर्थिक बॉयकॉट आहे, त्यांच्याशी वर्ल्ड लेव्हलला त्यांना थांबवावं लागेल. हे सगळं हे आपल्याला घ्यावं लागेल. डिप्लोमॅसी विरुद्ध मिलिटरी असं कधीच नसतं, पण मिलिटरी हा सुद्धा एक उपाय आहे. आपल्याकडे असलेल्या इतर ताकदीचा वापर करावा आणि तेवढं करून जर चीन परत गेला नाही तर मिलिटरी ताकद ही वापरली जावी, असं काल जनरल रावत हे म्हटले जाते. इथे आणि तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की दोन्ही देश आण्विक राष्ट्र असताना युद्ध योग्य पर्याय कसा असेल. अरे, आण्विक ताकद होती तर चीनने तुम्हाला दगड फेकून कसे मारले? त्यांना तुमच्या आण्विक ताकद तुम्हाला भीती नाही वाटली का? त्यांच्या आण्विक ताकदीचं तुम्हाला भीती वाटते की अरे चीन आण्विक बॉम्ब वापरेल. ठीक आहे, तुम्हाला आता न्यूक्लिअर वॉर हे कसं लढलं जातं हे कधी आपण नंतर बोलू शकतो. त्याच्यामध्ये आपली पॉलिसी नो फर्स्ट यूज आहे आणि आपल्याकडे सेकंड स्ट्राईक ही केपेबिलिटी आहे. म्हणजे जर आपल्यावरती जरी अणुबॉम्बचा हल्ला झाला तरी आपण प्रत्युत्तर देऊन चीनला खूप मोठं नुकसान पोहोचवू शकतं, हे आपल्याला कळायला पाहिजे. आण्विक युद्ध विषयी बोलायचा तो एक वेगळाच विषय तो होऊ शकेल, परंतु आण्विक वेपन हेच जे आण्विक शस्त्र आहे म्हणून युद्ध हा पर्याय नाही, हेच आपले काही तज्ज्ञ सांगायचा प्रयत्न करत होते. त्यांनी म्हटलं होतं की पाकिस्तानकडे आण्विक शस्त्र आहे तर तुम्ही सैन्याचा वापर करू नका, असं सर्जिकल स्ट्राईक केला तर मग ते आण्विक बॉम्ब आपण केला. त्यांनी आण्विक शस्त्र वापरली नाही. आपल्याला कल्पना असावी की आण्विक शस्त्र फक्त दुसऱ्या महायुद्धामध्ये 2 वेळा वापरली गेली, त्याच्यानंतर ती वापरली गेलेली नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्याच्यामुळे हे आण्विक युद्ध कसं लढलं जाईल, किती हे असेल, तर युद्ध हा आपल्याकडे असलेली जी 26 जानेवारीची जी शस्त्र आहे ती काय आपण फक्त 26 जानेवारीच्या परेड करता वापरली आहे का? अजिबात नाही. युद्ध हा सुद्धा एक पर्याय असू शकतो. तुम्हाला कल्पना असायला पाहिजे, ज्यावेळेस चीन घुसखोरी करतं तर मग ते आपल्या आण्विक बॉम्बला का घाबरत नाही, पण त्यांनी घुसखोरी केली तर आपण त्यांच्या आण्विक बॉम्बला घाबरायचं. एनिवे, युद्ध हा सुद्धा एक पर्याय आहे. पाकिस्तानशी पण आहे, चीनशी सुद्धा आहे. फक्त त्याची किंमत किती आणि त्याला आपलं नुकसान किती होईल आणि आपण लढण्याची क्षमता किती, हा एक प्रश्न एक मिलिटरी डोमेनमध्ये जातो. त्याच्याविषयी आपण नंतर कधी बोलू. ओमकार कदम विचारतात की यू आर टॉक्ड अबाउट कन्व्हर्टिंग क्रायसिस इनटू अन अपॉर्च्युनिटी, की आपल्यासमोर संकट आलेलं आहे या चीनी व्हायरसमुळे, तर त्याला अपॉर्च्युनिटीमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. चीनमधनं अनेक कारखाने बाहेर पडत आहेत, ते भारतामध्ये यायला पाहिजे. 130 देश आज चीनच्या विरुद्ध गेलेले आहेत, तर त्यांच्याशी आता आपण आपले आर्थिक संबंध अजून जास्त चांगले मजबूत करायला पाहिजे. अनेक देश म्हणतात की आम्हाला आम्ही चीनमधनं गोष्टी आयात करणार नाही, तर त्यांना आपण चीनला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून समोर जायला पाहिजे. आता जसं भारत हा जगाचा औषधी बनवण्याचा कारखाना आहे, तर सगळ्या जगाला आपण औषध पुरवायला पाहिजे. आपण ऐकलं असेल की आता हे जे व्हॅक्सिनेशन तयार होत आहे रशियाने बनवलं आहे किंवा जे कोणी बनवतील तर ते बहुतेक भारतामध्ये बनेल. म्हणजे मास प्रोडक्शन आपण ज्याला म्हणतो, संशोधन तर अर्थात जिथे असेल तिथे होईल, परंतु मास प्रोडक्शन हे भारतामध्ये होईल. तर या चीन विषयी जो राग सगळ्या जगामध्ये पसरला आहे त्याचा वापर आपण करायला पाहिजे. आज वापर होतोय. ऑस्ट्रेलिया चीनच्या बाजूनी होतं, आता ते क्वाड्रिलॅटरल कॉर्पोरेशनमध्ये आपल्या बाजूनी येत आहे. जपान चुपचापपणे बसत होतं, ते सुद्धा आता क्वाड्रिलॅटरल कॉर्पोरेशनमध्ये आलेलं आहे. ते आपलं मिलिटरी बजेट वाढवत आहेत. व्हिएतनामनी कालच आपण बातमी ऐकली असेल की त्यांनी साऊथ चायना समुद्रामध्ये गडबड झाली त्याच्याविषयी आपलं ब्रीफिंग केलं. तर हे सगळ्या देशांची चांगले आर्थिक संबंध बनवणे, चांगले संरक्षण संबंध बनवणे, गुप्तहेर माहिती शेअर करणे, एकमेकाला मदत करणे, एकमेकाच्या मदतीने चायनाला सबस्टिट्यूशन देणे, हे सगळं आपण करायला पाहिजे. आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडियामध्ये याच्याविषयी पुष्कळ गोष्टी चालू आहेत, परंतु याला अर्थात वेळ लागू शकतो. प्रसाद तांबट विचारतायत की जॉईनिंग द इंडियन आर्मी. इंडियन आर्मीला जरूर जॉईन करा. भरपूर कोचिंग क्लासेस आहेत पुण्यामध्ये.
फक्त मी आपल्याला असं सांगेन की तुमचा एक ग्रुप फॉर्म करा. हा एक वेगळा विषय होऊ शकतो. इंडियन आर्मीचा अर्थ इथे नुसतं इंडियन आर्मीच होत नाही, कारण तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा म्हणता इथे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, कोस्ट गार्ड आहे. आणि याच्याशिवाय संजयजी मला तुम्हाला एक विनंती करतो मी की आज हे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला समजा एनडीएच्या 300 सीट्स आहेत, या अजून 200-300 सीट्स, इतर 500-600 सीट्स आहेत आणि महाराष्ट्रातले 10-15 विद्यार्थी सिलेक्ट होतात प्रत्येक वर्षी. युपीएससी मध्ये 10-15 होतात, एमपीएससी मध्ये 100-200 होतात. परंतु याच्याशिवाय अजून एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहे, ते पण आपण घ्यायला पाहिजे. ते म्हणजे सीएपीएफ, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, सीमा सुरक्षा बल वगैरे वगैरे. या सगळ्यांचं परीक्षेचं स्वरूप एकसारखं आहे. तर संजयजी तुम्हाला विनंती आहे की त्यांचं पण सिलेबस थोडं हे करायचा प्रयत्न करा. केवळ एमपीएससी आणि युपीएससी वरती फोकस करू नका, कारण त्यांच्या सीट्स ज्या आहेत त्या फार कमी आहेत. त्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत हे सगळे स्पर्धा परीक्षांकरता त्यांनी त्यात भाग घ्यायला पाहिजे, कारण कुठेही तुम्हाला जर नोकरी मिळाली तरी चांगलं आहे. एकदा तुम्ही सीआरपीएफ मध्ये जा, तिथे तुम्हाला नंतर वाटलं की त्याच्यानंतर तुम्हाला IAS बनायचं ते तुम्ही बनू शकता, परंतु पहिले जिथे प्रवेश मिळतो तिथे जरूर जा. सुदर्शन महाडिक विचारतायत, हाऊ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस और ऍप्स ऑफ चायना कॅन अफेक्ट आवर कंट्री इन जनरल. मी जे म्हणतो होतं बघा असं आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस म्हणजे काय, मोबाईल आहे, टेलिफोन्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, इतर असे डिव्हाइसेस आहेत. त्या सगळ्यामध्ये चीननी बग्स घातलेले आहेत, ते ढेकून घातले आहेत किंवा गुप्तहेर घातलेले आहेत की जे आपलं माहिती चोरतात. आणि बिग डेटा थेफ्ट म्हणजे आपली माहिती चोरणं. समजा जर माझा आज मोबाईल आहे, हा जो चीनी बनावटीचा असेल तर चीन त्याला कळू शकतं की मी कोणाशी बोलतोय, केव्हा बोलतो आहे, माझे मी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये काय होते, म्हणजे माझी जी कुंडली आहे की हेमंत महाजन काय करतात याची सगळी माहिती त्यांनाही कळू शकते. आणि आता मी एक सामान्य माणूस आहे, परंतु आपण जर महत्वाच्या ठिकाणी असू, सरकारी डिपार्टमेंटमध्ये, सैन्यामध्ये, पोलीसमध्ये, तर आपल्याला अजून जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. तर म्हणून चीनी मोबाईल, चीनी सगळ्या गोष्टींवरती बहिष्कार केला. सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे की चीनी ऍप्स कुठले तुमच्याकडे नको, कारण हे सगळे तुमची माहिती चोरतात. इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा बिग डेटा थेफ्ट हा एक वेगळाच विषय आहे, परंतु माहिती चोरून चीन, मी गुप्तहेरांविषयी चीनच्या बोललो नाही, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये आपलं ट्रेड सिक्रेट चोरले जातात. दुर्दैवाने किंवा सुदैवाने आपल्याकडे चोरण्याकरता काही फारसं नाही आहे, कारण आपल्याकडे वर्ल्ड क्लास अशा इन्स्टिट्यूशन्स फारच कमी आहेत. म्हणजे फक्त आपल्या 2-3 ठिकाणे आहेत की जिथे आपण वर्ल्ड क्लास आहोत. एक तर आपले क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स, तर तिथे ते चोरण्याचा प्रयत्न करतात, परंतु इतर जे कारखाने तिथे चोरायला काही फारसं नाहीये, कारण आपण चीनमधल्या गोष्टी परत आणतोय. परंतु आपले मिसाईल्स वर्ल्ड क्लास आहेत, आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे सॉफ्टवेअर सेक्टर आहे ते वर्ल्ड क्लास आहे, तर तिथे चीनी घुसखोरी करायचा प्रयत्न करतात. आपले जे टेक्नॉलॉजिकल सेक्टर्स आहेत तिथे चीनी घुसखोरी करायचा प्रयत्न करतायत, तर ती घुसखोरी आपण थांबवण्याचा प्रयत्न करतोय. याच्या पुढे रोहित विचारतात की सर आपली डिफेन्सिव्ह सिच्युएशन 61 मध्ये आधी स्ट्रॉंग होती का, की आपली डिप्लोमसी का नाकारू शकलो असतो. मला हा प्रश्न कळाला नाही, परंतु म्हणजे मला असं वाटतंय की त्यावेळेला जे नेतृत्व होतं, आणि मी तुम्हाला केवळ पंडित जवाहरलाल नेहरू काय बनले सांगायचा प्रयत्न करत नव्हता. अजून सुद्धा चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत आपण डिप्लोमसीचा हे प्रयत्न आपण वापर हा खूपच जास्त करत होतो. या राष्ट्रांना डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरी ही कळत नाही, त्यांना ताकद ही कळते. त्या ताकदीचा कसा वापर करायचा हा एक वेगळा विषय आहे, परंतु आज आपल्याला आपली ताकद ही वाढवावी लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये डिफेन्सिव्ह म्हणजे जे आपलं डिफेन्सिव्ह बजेट आहे ते सुद्धा वाढवायला पाहिजे. ओके, डिप्लोमसीला एक आपल्याला आपले काही प्रश्न जे येतात की डिप्लोमसी विरुद्ध मिलिटरी, हे आपल्याला कळायला पाहिजे. असं कोणाविरुद्ध कोणी असं नसतं, म्हणजे हे काही म्हणजे समजा सैन्याचे ब्रिगेडियर्स किंवा जनरल्स विरुद्ध इंडियन फॉरेन सर्व्हिसचे कुठले राजदूत अशी लढाई नसते, ते टीमवर्क असतं. मी आपल्याला एवढाच म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे की चीनच्या बाबतीमध्ये डिप्लोमसीचा काही फारसा उपयोग होऊ शकत नाही. त्यांना आर्थिक ताकद कळते, त्यांना लष्करी ताकदही कळते. ओके, इतर लता विचारते आहे की इतर प्रगत राष्ट्रांची भूमिका काय असते.
प्रत्येकाची भूमिका त्यांना जे फायदेशीर असतं त्याप्रमाणे असते. प्रत्येक जण आपलं राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचा प्रयत्न करतो. पण मगापासून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आज 130 राष्ट्रांना चीन विरुद्ध राग आलेला आहे लता. तर त्याच्यामुळे त्या रागाचं संधीमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं मी सांगितलं की त्यांच्याशी आर्थिक संबंध वाढवा, त्यांच्याशी ट्रेड रिलेशन्स वाढवा, त्यांच्याशी गुप्तहेर माहिती संबंध वाढवा, त्यांच्याशी मिलिटरी अलायन्सेस बिल्ड करा. होतं आहे ते, परंतु ते जास्त वेगाने ते करायला पाहिजे एवढंच फक्त. ओके, राहुल लाले विचारतायत की ब्रिगेडियर सर, व्हाय द रोड्स वेर नॉट डेव्हलप्ड फॉर सो लॉंग ऑन द चायना बॉर्डर, एअर बेसेस दौलत बेग ओल्डी वॉज नॉट चूज for so long during this period China might have made its defenses strong. राहुल लालेंनी विचारलं आहे की आपण चीनच्या सीमेपर्यंत आपले रस्ते का बांधले नव्हते. तर कारण आपण घाबरत होतो चीनला, परंतु आता आपण रस्ते तिथे बांधतो आहोत. आणि परंतु त्या भागामध्ये रस्ते बांधायला खूप वेळ लागतो. जसा हा जो दौलत बेग ओल्डीचा रोड आहे याला 4 वर्ष लागली. याचं कारण काय, 2014 मध्ये सुरुवात झाली होती. कारण असं की त्या भागामध्ये 6 महिने प्रचंड बर्फ पडतो, तर त्याच्यामुळे रस्ते बांधण्याचा वेळ आपल्याला फारच कमी असतो. तर रोड बांधायला पाहिजे. ही बांधणी आता सुरू झालेली आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर लडाखला जाण्याकरता सध्या फक्त एकच रस्ता आहे की जो मी आपल्याला कारगिल वॉर बोललो नाही कधी, तर तो श्रीनगर पासून झोजिला खिंडीतून कारगिल मधून लेहमध्ये जातो. आपण दुसरा रस्ता आता व्हाया हिमाचल प्रदेश बनवतो आहे, त्याला खरदुंगला मधनं रस्ता बांधला जातो. परंतु तिथे तो रस्ता हा 4 महिनेच फक्त सुरू असतो, बाकीच्या वेळेला बंद पडतो. कारण तिथे आता आपण बोगदे तयार करायचा प्रयत्न करतोय. तर झोजिला खिंड ही 6 महिने बंद पडते. म्हणून ते नितीन गडकरी आहेत, ते झोजिला खिंडीच्या खालती एक 11 किलोमीटरचा बोगदा तयार करायचा प्रयत्न करतायत. एवढंच नव्हे तर काश्मीर खोऱ्यामध्ये येण्याकरता आपण एक रेल्वे मार्ग तयार करायचा प्रयत्न करतो. आणि शाळेत एखाद्या पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण काश्मीर खोऱ्याला रेल्वेने जोडू. पण रस्त्यामुळे आपली लढण्याची क्षमता ही खूपच वाढते. परंतु तर त्याच्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे. तोपर्यंत दौलत बेग ओल्डीच्या एअरबेसचा प्रश्न, तिथे एअरबेस वगैरे काही नाहीये. कारण दौलत बेग ओल्डी जे आहे तिथे फक्त विमानं लँड होऊ शकतात. तिथे बेस वगैरे काही नाही, कारण ते 2-3 किलोमीटरच्या आत आहे आपल्या सीमेपासून. आणि आपले एअर बेसेस एवढं पुढे कधीच असू शकत नाही. एअर बेसेस हे आपले 100, 150, 200 किलोमीटर मागे असतात. तर म्हणजे आपलं सर्वात जवळचं जे इफेक्टिव्ह जे एअरबेस, म्हणजे त्याला एअरपोर्ट म्हणायचं. एअरबेसेस 2 प्रकारचे असतात की एअरपोर्ट किंवा हेलिकॉप्टरचे बेसेस किंवा ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड 3 म्हणता येतील. तर दौलत बेग ओल्डीचा त्या प्रकारे काही फारसा उपयोग नाही. परंतु आपलं जे विमानतळ आहे सर्वात मोठं ते लेहला आहे. परंतु जर हवाई दलाचा सपोर्ट द्यायचा असेल तर आपण जे अंबाला, जे हरियाणामध्ये आहे तिथून आपण सपोर्ट देऊ शकतो. किंवा जी भारत चीन सीमा जी अरुणाचल प्रदेशच्या तिथे आहे, तिथे आपण जे अरुणाचल प्रदेशच्या खालती आसाममध्ये जी आपली विमानतळ आहे तिथून आपण सपोर्ट करू शकतो. तर त्याच्यामुळे माउंटनस भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये आपल्याला विमानतळ बनवायची गरज नाही. तिथे आपले हेलिकॉप्टरचे बेसेस म्हणजे हेलिपॅड्स ही बनलेली आहेत. पण हा अजून एक मोठा प्रश्न होऊ शकतो. ओमकार कदम विचारतात की सर, इंडिया करंटली फेसिंग बॉर्डर इश्यूज विथ नेबरिंग कंट्रीज ॲट द सेम हाऊ वी कॅन हँडल नेबरहुड पॉलिसी फर्स्ट, चायना डेप्थ पॉलिसी वगैरे. ओमकार विचारत आहेत की आपल्याला बॉर्डर इश्यूज फक्त आपल्या चीनशी आहे आणि पाकिस्तानशी तर असणारच आहे, बाकी कोणाशी नव्हतं. आता उगीच मध्ये नेपाळनी घुसपट काढलं आहे ते चीनला खुश करण्याकरता, पण तो काही बॉर्डर इश्यूच्या आधी पहिले कुठलाच नव्हता. तर बॉर्डर इश्यू आपला इतर राष्ट्रांशी नाही, म्हणजे शेजारी राष्ट्रांशी, सगळ्यांशी आपले बॉर्डर इश्यूज केव्हाच संपले आहेत. मग ते बांगलादेशशी असो की म्यानमारशी असो की भूतानशी असो की आपल्या समुद्री सीमा ज्या आहेत त्यांच्याशी असो, ते त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त चीनशी आणि चीन बॉर्डर इश्यू कधीही संपवणार नाही आणि पाकिस्तानची तर कधी संपणं शक्यच नाहीये. म्हणजे तर परंतु नेबरहुडशी आपण कसं वागायला पाहिजे हा प्रश्न सरळ आणि साफ आहे की आपल्या नेबरहुडमध्ये चीननी घुसखोरी केली आहे. का बरं केली आहे? कारण सरळ साफ आहे की आपण नेपाळला 100 कोटी रुपयाची आर्थिक मदत केली. चीननी किती केली? 10,000 कोटी रुपयाची. आता जर तुम्ही स्वतः नेपाळचे पंतप्रधान असता तर तुम्ही कोणाच्या बाजूनी आला असता? चीनच्या बाजूनी की भारताच्या बाजूनी? आपण मनीषा त्यांना हे ओपिनियन पोल जरूर कर की 10,000 कोटी रुपये देण्याच्या तुम्ही देशाच्या बाजूने जाल की
100 कोटी रुपये देण्याच्या देशाच्या बाजूने जाल. तर आपल्याला जर हे चीनचं जे लोन डिप्लोमसी आहे की त्याच्यात जर मुकाबला करायचा असेल तर आपल्याला आपली आर्थिक व्यवस्था ही प्रचंड वेगाने वाढवावी लागेल. आपल्याला सर्वसमावेशक अशी प्रगती ही करावी लागेल. याच्याकरता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला वर्ल्ड क्लास बनवावं लागेल. हे महत्वाचं आहे. ऑटोमोटिव्ह सेक्टर असो की फार्मास्युटिकल सेक्टर असो की शस्त्र. आता तुम्ही आता कल्पना करा, तुम्ही सैन्याविषयी बोलतो म्हणून सांगतो, 2014 पर्यंत आपण 70% शस्त्र ही परदेशातून आयात करत होतो. मग मनोहर पर्रिकर आले, एक महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणता येतील. त्यांनी खूप प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांचं निधन हे फार लवकर झालं. त्यांनी 5 वर्षामध्ये ते प्रमाण 70%वरनं 60%वरती आणलं, म्हणजे ज्यावेळेस ते गेले त्यावेळेला. आणि आता असं मानलं जातं की पुढच्या 3 किंवा 4 वर्षामध्ये हे प्रमाण 60%वरनं 30%वरती आहे. आणि अजून पुढच्या 5 वर्षामध्ये आपण 99% शस्त्र ही भारतामध्ये बनवू. आपण कधीही बनवलीच नाही. याचं कारण आपण फक्त पब्लिक सेक्टरला महत्व देत राहिलो आणि पब्लिक सेक्टर शस्त्र कधी बनवू शकत नाही. आता आपण प्रायव्हेट सेक्टरला मोठ्या प्रमाणामध्ये इथे आणलेलं आहे आणि त्यांचं काम हे खूप चांगलं आहे. एक उदाहरण देतो की लार्सन आणि टोब्रो आता कोस्ट गार्ड करता बोटी बनवत आहे आणि त्यांनी बनवलेली प्रत्येक बोट ही वेळेच्या आधी त्यांनी कोस्ट गार्डला दिलेली आहे आणि सांगितलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत दिलेली आहे. तर प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी ही बऱ्यापैकी आहे. तर आपल्याला जर परदेशाशी जर संबंध चांगले करायचे असतील तर आपल्याला आर्थिक ताकद ही वाढवायला पाहिजे. आणि याच्याशिवाय सॉफ्ट पॉवर हा एक वेगळा मोठा विषय आहे की त्यांनी सुद्धा आपण वाढवू शकतो. मला वाटतं संजय, आता हे प्रश्न खूप आहेत. वेळेचं आपण भान द्यायला पाहिजे. हे विचारून एखाद दुसऱ्या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल आणि मग आपण थांबूयात. काही अडचण आपण थांबूया. आपण असं करू शकता नंतर कधी हे प्रश्नाची उत्तरे द्यायला काही प्रश्न. Sir, last question, sir. Sir, if we compare the China and India in the military powers, so who will be strong from these two countries? चायना आणि भारताची मिलिटरी ताकद आतापर्यंत मी सगळं रामायण सांगितलं आणि अजून जर मला सांगता नसेल आणलं की आपण चीनची पिटाई करू शकत नसेल तर हे माझ्या वक्तृत्व कलेचं हे आहे. म्हणजे मी त्यात कमी पडलो. आपण चीनच्या लष्करी ताकदीची काळजी करू नका. आपण चीनला चांगला धडा शिकवू शकतो. त्याची आपल्याला मनामध्ये काहीही काळजी नको. मिलिटरीली आपण चीनला चांगला धडा शिकवू शकतो. मग ते आर्मी असो की नेव्ही असो की एअरफोर्स असो. अदरवाईज त्याच्यावरती एक वेगळा हे होऊ शकतो. त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त होतं काय की ही लढाई तुम्ही कुठल्या लेवलला थांबवायची, कशी थांबवायची आणि किती दिवस थांबवायची हे आपल्याला हे करावं लागतं. तर तो एक पॉलिटिकल ऍस्पेक्ट होऊन जातो. आणि लढाईची आपण काळजी करू नका. आपण चीनची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो. लष्करीरित्या मिलिटरीली वी कॅन टेक केअर ऑफ ऑल द क्रायसिस टेकिंग प्लेस आयदर इन लडाख और इन उत्तरांचल प्रदेश, म्हणजे त्याला जोशीमठ वगैरेचा भाग आहे, किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये आपण स्वतःच्या सीमेचं चांगल्या पद्धतीने रक्षण करू शकतात. जे सध्या जे आपले सैन्य प्रमुख आहेत ते एक मराठी आहेत, जनरल नरवणे. पुण्यातच त्यांचं शिक्षण झालं. तर मला वाटतं त्यांचं शिक्षण त्यांनी नीट घेतलं असावं. काळजी नको. आपण रक्षण आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. याच्यामध्ये मनामध्ये अजिबात काळजी ठेवू नका. एक मी शेवटचा प्रश्न घेतो. चिकन स्नेक वगैरे. चिकन स्नेकची काळजी करू नका. मी आपल्याला चीनचे काही वीक स्पॉट दाखवायचा प्रयत्न केला. आपले जर वीक पॉइंट असतील तर चीनचे 100 आहेत. हो, चीनचा तिबेट हा वीक पॉइंट आहे. चीनचा शिनजियांग हा वीक पॉइंट आहे. चीनचा व्यापार हा वीक पॉइंट आहे. चीनचे नागरिक आहे त्यांचा वीक पॉइंट आहे. तर आपले जर 1 असतील तर त्यांचे 10 आहे. चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा 3.5 पटीने जास्त मोठी आहे, बरोबर आहे. परंतु मी माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की चीनचा विजय माल्या होणार आहे. कसा होईल आपण नंतर बोलू. सामान्य भारतीयांनी कसं वागायला पाहिजे हा एक प्रश्न, शेवटचा प्रश्न घेऊया. की सामान्य भारतीयांनी कसं वागायला पाहिजे. अतिशय उत्कृष्ट असा प्रश्न आहे.
चीनशी मला वाटतं अनेकांनीच हा प्रश्न विचारला होता की भारत आणि चीनची लष्करी ताकदीचं काय कसं असावं वगैरे वगैरे. लष्करी ताकद तुम्ही काळजी करू नका, ते नरवणे रावत हे करू शकतात ठीक, आणि इतके वर्ष आपण चांगली सीमा सांभाळलेली आहे, अजून चांगल्या पद्धतीने सांभाळू. आणि अजून सुद्धा माझे अनेक मित्र, माझे अनेक नातेवाईक तिथे आहेत, ते चांगलं सांभाळण्याची काळजी नसावी. परंतु हा जो प्रश्न सतीश ठाकरेंचा जो आहे की सर्वसामान्य भारतीय, आज देशाची सर्वात मोठी ताकद आहे देशाचे नागरिक. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही इतके चांगले बना की तुम्ही वर्ल्ड क्लास बनाल. आज आपली फार्मिंग, शेती वर्ल्ड क्लास नाही, आज आपली इंडस्ट्री फक्त सॉफ्टवेअर सोडलं किंवा मिसाईल सोडली तर वर्ल्ड क्लास नाही, आज आपलं ट्रेडिंग हे वर्ल्ड क्लास नाही. आता इमॅजिन करा की आपल्या देशामध्ये येऊन अमेझॉन कंपनी सामान विकते आहे. कुठच्या भारतीयाला एवढं डोकं नव्हतं का की आपल्याला करता नाही आलं. आपण त्याच्यामध्ये मागे, स्टार्टअप मध्ये मागे पडतो आहे. आता ओला आणि उबेर यांनी आपल्यामध्ये एक आर्थिक क्रांती केली. म्हणजे ओलाकडे ना स्वतःची गाडी आहे, ना स्वतःचा ड्रायव्हर आहे, ना त्यांचं काही, त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलं. आपल्या गाड्या, आपले ड्रायव्हर, आपली माणसं ओलाच्या गाड्या वापरतात. आपल्याला कधी ई कॉमर्स जमलं नाही का? तर आज सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण करायला पाहिजे. आता आपण चीनी ऍप्स काढली आहेत, त्याच्यामुळे आता भारतीय ऍप्स बनत आहेत, भारताचे स्टार्टअप बनत आहेत, मेक इन इंडियामध्ये अनेक गोष्टी बनत आहेत. आज सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जायला पाहिजे, वर्ल्ड क्लास बनायला पाहिजे, आणि ते बनणं शक्य आहे. जगातली सर्वात उच्च दर्जाची सायंटिफिक जी कम्युनिटी आहे त्याला नासा म्हटलं जातं. नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची एक संस्था आहे जी जगातली सर्वात उच्च संस्था आहे, आणि त्याच्यामधले 30% शास्त्रज्ञ भारतीय आहेत. तर तिथले जर 30% शास्त्रज्ञ एवढं जागतिक दर्जाला काम करू शकतात तर भारतात का करू शकत नाही? आज फॉर्च्यून 500 कंपनीचे 20-25 सीईओ हे भारतीय आहेत. म्हणजे आता कल्पना करा की गुगलचा सीईओ कोण आहे? भारतीय आहे. मायक्रोसॉफ्टचं सीईओ कोण आहे? भारतीय आहे, वगैरे वगैरे. तर हे जर जागतिक लेवलचं काम भारताच्या बाहेरमध्ये करू शकतो, भारतामध्ये का नाही? तर आपल्याला जागतिक दर्जाचं बनावं लागेल वेगवेगळ्या याच्यामध्ये, आणि जर जागतिक दर्जाचं बनलो तर अर्थातच आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि हे चीन विरुद्धचं युद्ध हे खूप वर्ष चालणार आहे. मला वाटतं संजयजी आता आपण इथे थांबूया. हे प्रश्न आपण नंतर एकत्र करू शकतो. आपण नंतर या विषयावरती काही प्रश्न सुद्धा वेगळे घेऊ शकतो ईमेलच्या माध्यमातून वगैरे वगैरे. मला वाटतं आपण एवढे सगळे प्रश्न विचारले तर अर्थातच ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला म्हणजे खरोखरच याविषयी चिंता वाटते, आणि प्रश्न दुसरे विचारात तुमच्या मनातले डाऊट सुद्धा क्लॅरिफाय होतील. मला वाटतं मी इथे थांबतो आणि आता आपण समारोपाकडे जरूर वळायला पाहिजे. धन्यवाद सर. थोड्या वेळामध्ये आपण खूप मोठा विषय असा समजून सांगितला. खरं तर हा विषय एवढा मोठा आहे की त्याला हा वेळ कधीच पुरू शकत नाही, त्याला भरपूर वेळ लागू शकतो. आणि आपण परत एकदा असंच एकदा प्लॅटफॉर्मवरती येऊन जे काही प्रश्न असतील आपल्या सगळ्या मित्रांचे तर आपण नक्की घेऊया. तर चीनमुळे जे संधी निर्माण झाली आहे, अर्थव्यवस्था जी चीन व भारत या संदर्भात आपण जी माहिती सांगितली, त्याबरोबर हायब्रिड वॉर यामध्ये कसे वेगवेगळे युद्ध आहेत, जे की सायबर वॉर असेल, दहशतवाद असेल, नक्षलवाद, मीडिया वॉर अशा पद्धतीचं, त्याबरोबर 1965 मध्ये पाकिस्तान विरुद्धचं जे युद्ध आहे याबद्दल आपण जी माहिती सांगितली, त्याचबरोबर पाकिस्तान काश्मीरमध्ये कशा प्रकारचं दहशतवाद तयार करत आहे ह्या संदर्भात देखील माहिती सांगितली. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो ह्याबद्दल आपण जी माहिती सांगितली. अशा भरपूर सारे विषय आपण ह्या ठिकाणी कव्हर केले. 2 दिवस थांबावं. मी आपल्याचं मनपूर्वक धन्यवाद. सरांना डॉक्टर संजय आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. स्वरूप वर्धिनीशी आपला घनिष्ठ संबंध आधीपासून आहे, आणि ज्ञानेश पुरंदरे सरांशी पण आपलं स्वरूप वर्धिनीमध्ये वारंवार आपली लेक्चर्स व्हावी यासाठी आपण विनंती केलेली होती. आणि आज अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली. आणि भारत पाकिस्तान या विषयावर आपण बोलतो, पण चीनचं आव्हान नेमकं किती कसं आहे आणि कसं सर्वंकष आहे, आणि ज्या प्रकारच्या हायब्रिड युद्धाच्या संदर्भात तुम्ही बोलले की हे केवळ 2 आघाड्यांवरचं किंवा फक्त सीमेवरचं युद्ध नाही,
तर आपण सर्व भारतीयांनी या युद्धामध्ये एक होऊन चीनच्या आणि पाकिस्तानच्या आक्रमणाचा आपण सामना केला पाहिजे. कारण तुम्ही त्याच्यामध्ये जे कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरच्या संदर्भात जे बोललात की आपण सर्वजण एक असलो आणि सर्व आघाड्यांवर, मग ते विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, आर्थिक प्रगतीच्या बाबतीत असेल, हे जर आपण केलं तर या आव्हानाचा निश्चितपणाने आपण सामना करू शकू. भारताचं सैन्य आणि सर्व सेनादल ही या बाहेरून येणाऱ्या शत्रूंचा सामना करण्यासाठी निश्चितच सक्षम आहेत आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे. पण आपण भारतीय नागरिक म्हणून काय करतो याचाही आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण आपण वापरत असलेल्या गॅजेट पासून ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या इतर घटनांच्या बाबत आपण सजग आहोत का, आणि हे जे काही छुपं आक्रमण येतं तर ते आपण कसं रोखणार या संदर्भात आपण गांभीर्याने विचार करायला हवा. असं नेहमी म्हटलं जातं की इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ फ्रीडम. आपलं जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपण सर्वांनी सतत दक्ष राहिलं पाहिजे. आणि ही दक्षता केवळ गलवानला काहीतरी घडलं म्हणून नाही, तर यापुढे आपण कायम राखूयात आणि आपल्या प्रत्येकाने त्याच्यामध्ये योगदान आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी निश्चितपणाने आपण देऊ. सर, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये वालॉंगचा पण उल्लेख केला आणि गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये वर्धिनीची एक टीम आम्ही अरुणाचल प्रदेशला गेलो होतो आणि वालॉंगचं जे युद्ध स्मारक आहे ते आम्ही तिथे पाहिलं. आणि इतक्या अवघड परिस्थितीमध्ये, इतक्या अवघड जागेमध्ये आणि अतिशय शस्त्रांची आणि सामग्रीची अतिशय कमतरता असताना सुद्धा ज्या धैर्याने आपले सैनिक लढले ते इतर कोणत्याही देशामध्ये या प्रकाराने घडलं असतं असं नाही. त्यामुळे आपल्या सैनिकांच्या जिद्दीला याला आपण निश्चितपणाने तो सलाम करूयात. आणि गेल्या काही वर्षामध्ये ही परिस्थिती बदलते आहे, काही विधायक बदल या सगळ्यामध्ये घडतायत. तर त्या सगळ्याचा अभ्यास आपण करू आणि केवळ स्पर्धा परीक्षांमार्फत शासकीय अधिकारी व्हायचं असं नाही, तर भारतीय सैन्य दलांमध्ये आणि इतर सुद्धा केंद्रीय फौजांमध्ये आपले अधिकारी म्हणून कसे जातील, आपले लोक अधिकाधिक संख्येने कसे जातील याचा प्रयत्न आपण करूयात. आणि त्यासाठी सुद्धा तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागेल आणि आम्ही तुम्हाला त्यानुसार विनंती वेळोवेळी करत राहू आणि तुमचं मार्गदर्शन निश्चितपणाने लाभेल असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आपण आपला अतिशय मौल्यवान वेळ आम्हा सर्वांसाठी दिलात याबद्दल स्वरूप वर्धिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आणि या आपल्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी इतरही अनेक जण जे उपस्थित राहिले त्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद. आणि आपल्या स्वरूप वर्धिनीच्या IT टीमनी गणेशोत्सवामध्ये काम करणारी जी सगळी कार्यक्रम, व्याख्यानमाला आणि खूप वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची युवक युवतींची जी टीम आहे त्या सगळ्यांचंही कौतुक कमी करतो. आणि हा कार्यक्रम इथेच आपण संपूयात, त्याचा समारोप झालाय असं मी अधिकृतरित्या सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर 1-2 मिनिटं संकल्पना प्रार्थना होईल आपली. संकल्प प्रार्थना तर मी म्हणतो आणि आपण 1-2 मिनिटं स्तब्ध राहून ऐकावी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जिच्या सर्व कामी, जो देह माझा प्रभू प्रार्थित. भारत माता की जय. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.